कमेंट नाही आहे ना, कमेंट कोणीच करा ना, काही तुम्ही करा वर कमेंट त्याची. हॅलो, आवाज येतोय? तर माझ्या मध्ये सर्वांना आवाज येतोय आणि सर्वांना स्क्रीन पण दिसते. तर आपण आजच्या लाईव्ह सेशनला सुरुवात करतोय मित्रांनो. तर बघा, कालच्या लेक्चरमध्ये आपण जो हॅलो अरेंजचा पार्ट घेतलाय, त्या हॅलो अरेंजच्या आपण प्रिपरेशन मेथड घेतल्या होत्या. 2 प्रिपरेशन मेथड होत्या, जसं हॅलोजिनेशन ऑफ एरोमॅटिक कंपाऊंड्स आणि सेकंड होतं बाय युजिंग सॅन्डमेयर रिॲक्शन और डायझोटायझेशन रिॲक्शन. तर बघा, जनरल आपण सॅन्डमेयर रिॲक्शन मध्ये एनिलीन पासून हॅलो अरेंज तयार केले होते, क्लोरोबेन्झीन, ब्रोमोबेन्झीन आणि आयोडोबेन्झीन. आणि अगोदर आपण जे एरोमॅटिक कंपाऊंड्स आहे त्याचं हॅलोजिनेशन करत होतो, जसं क्लोरिनेशन केलं क्लोरोबेन्झीन, ब्रोमिनेशन केलं ब्रोमोबेन्झीन, आयोडिनेशन केलं आयोडोबेन्झीन. त्यानंतरचा जो पार्ट आहे तो आपण आता कंटिन्यू करू. तर नंतरचा जो पार्ट असणार आहे मित्रांनो, दॅट इज केमिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलो अरेंज. जे हॅलो अरेंज आहे त्या हॅलो अरेंजच्या केमिकल प्रॉपर्टी. तर बघा, जनरल जे हॅलो अरेंज आहे त्या हॅलो अरेंज 2 टाईपच्या केमिकल रिॲक्शन दाखवता. एक असणार आहे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आणि एक असणार आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. तर जनरल लक्षात घ्या मित्रांनो, नॉर्मल टेम्परेचर जर असेल तर नॉर्मल टेम्परेचरला हॅलो अरेंज हे दाखवता इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, आणि हाय टेम्परेचर असेल तर हाय टेम्परेचरला दाखवता ते न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता दोघातला फरक माहिती आपल्याला, इलेक्ट्रोफिलिक आणि न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन मधला. तर जनरल विचार केला, ज्या रिॲक्शन मध्ये बघा निघून जाणारा पॉझिटिव्ह आयन आहे, निघून जाणारा पॉझिटिव्ह आयन आणि येणारा पण पॉझिटिव्ह आयन असेल तर त्याला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणायचं. निघून जाणारा निगेटिव्ह आयन आहे, येणारा पण निगेटिव्ह आयन असेल तर त्याला आपण न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन म्हणतो. बघा, निघून जाणारा निगेटिव्ह आयन, येणारा पण निगेटिव्ह आयन, म्हणजे न्यूक्लिओफाइल जर सबस्टिट्यूट होत असेल तर त्याला म्हणणार आपण न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, आणि पॉझिटिव्ह आयन जर सबस्टिट्यूट होत असेल तर त्याला म्हणणार आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. तर जनरल नॉर्मल टेम्परेचरला हे जे हॅलो अरेंज आहे ते दाखवता इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. तर बघा मित्रांनो, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट जी रिॲक्शन दिसते आपल्याला इथं हॅलोजिनेशन. आता एकदम सोपं लक्षात घ्या, हॅलोजिनेशन म्हणजे काय, तर जे हॅलो अरेंज आहे त्या हॅलो अरेंज मधला H+ आयन निघून जातो आणि त्याऐवजी काय येत असेल तिथं X+. कोणता आयन निघून जातो, एरोमॅटिक रिंगचा H+ आयन निघतो आणि त्याऐवजी जर X+ आयन येत असेल तर त्या रिॲक्शनला म्हणणार आपण हॅलोजिनेशन रिॲक्शन. जसं बघा इथे एक्झाम्पल दिलंय, क्लोरोबेन्झीन ज्याचं आपण क्लोरिनेशन केलं इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस FeCl3. कोणता कॅटॅलिस्ट घेतला मित्रांनो इथं, अनहायड्रस FeCl3. तर काही क्लोरोबेन्झीनच्या ऑर्थो पोझिशनचा हायड्रोजन निघतो आणि त्याऐवजी क्लोरीन येतो, आणि काही क्लोरोबेन्झीनच्या पॅरा पोझिशनचा हायड्रोजन निघून क्लोरीन येतो. म्हणजे आपल्याला इथं प्रोडक्ट मध्ये मिक्सचर भेटतं कोणा दोघांचा, तर बघा ऑर्थो डायक्लोरोबेन्झीन अँड पॅरा डायक्लोरोबेन्झीन. ऑर्थो कळतं ना आपल्याला, 2 शेजारच्या कार्बनला जर ग्रुप अटॅच आहे तर त्याला तुम्ही ऑर्थो म्हणता, आणि अपोजिट असेल तर त्याला
पॅरा म्हणता. मग जसं इथं 2 क्लोरीन शेजारी शेजारी आहे, मग याला ऑर्थो डायक्लोरोबेन्झीन आणि याला म्हणणार आपण पॅरा डायक्लोरोबेन्झीन. हा जो ऑर्थो डायक्लोरोबेन्झीन आहे ज्याचं IUPAC नेम आहे मित्रांनो 1,2 डायक्लोरोबेन्झीन आणि हा पॅरा डायक्लोरोबेन्झीनचं नाव आहे 1,4 डायक्लोरोबेन्झीन आणि हा 1,4 डायक्लोरोबेन्झीन हा असणार आहे मेजर प्रोडक्ट. बघा क्लोरिनेशन केलं तर आपल्याला 2 प्रोडक्ट भेटतील, एक ऑर्थो डायक्लोरोबेन्झीन आणि एक पॅरा डायक्लोरोबेन्झीन. त्यातलं मेजर प्रोडक्ट कोणतं असणार आहे मित्रांनो तर पॅरा डायक्लोरोबेन्झीन. क्लिअर. त्यानंतर नेक्स्ट रिॲक्शन असणार आहे बघा दॅट इज नायट्रेशन. आता नायट्रेशन म्हणजे काय तर एरोमॅटिक रिंग मधला H+ आयन निघून जाणे आणि त्याऐवजी कोणता ग्रुप येत असेल तर नायट्रो ग्रुप NO2+. तर बघा क्लोरोबेन्झीनचं आपण नायट्रेशन करतोय आणि लक्षात घ्या मित्रांनो नायट्रेशन साठी आपल्याला जनरल इथं एक रिएजंट घेतला जातो आणि नायट्रेशन साठी जो रिएजंट वापरता त्याला तुम्ही म्हणता जनरल नायट्रेटिंग मिक्सचर. काय म्हणणार नायट्रेटिंग मिक्सचर. हे महत्वाचं आहे लक्षात घ्या. मग तुम्हाला विचारलं व्हॉट इज नायट्रेटिंग मिक्सचर तर नायट्रेटिंग मिक्सचर इज द मिक्सचर ऑफ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड अँड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. तर बघा ह्या दोघांचं जे मिक्सचर आहे नायट्रिक ऍसिड आणि सल्फ्युरिक ऍसिड या दोघांच्या मिक्सचरला म्हणायचं तुम्ही नायट्रेटिंग मिक्सचर. जे नायट्रेटिंग मिक्सचर हे रिएजंट म्हणून वापरलं जातं कोणत्या रिॲक्शन साठी तर नायट्रेशन. तर लक्षात घ्या मित्रांनो कोणत्या पण एरोमॅटिक कंपाऊंडचं तुम्हाला नायट्रेशन करायचं असेल तर कोणता रिएजंट यूज करणार तुम्ही नायट्रेटिंग मिक्सचर. नायट्रेटिंग मिक्सचर म्हणजे कोणा दोघांचं मिक्सचर सांगा कोणा दोघांचं मिक्सचर घेणार आपण मिक्सचर ऑफ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड अँड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड या दोघांच्या मिक्सचरला म्हणणार आपण नायट्रेटिंग मिक्सचर. मग आपण क्लोरोबेन्झीनचं नायट्रेशन करतोय एकदम सिंपल लक्षात घ्यायचं तुम्ही. नायट्रेशन केल्यानंतर आता जसं इथं 2 दाखवले पण ऍक्च्युअल जास्त आपण क्लोरोबेन्झीन घेतले तर काही क्लोरोबेन्झीनच्या पॅरा पोझिशनचा हायड्रोजन निघून नायट्रो ग्रुप येतो आणि काही क्लोरोबेन्झीनच्या ऑर्थो पोझिशनचा हायड्रोजन निघून नायट्रो येतो. जर ऑर्थो पोझिशनला नायट्रो ग्रुप आला तर त्याला म्हणणार आपण 1,chloro,2 नायट्रोबेन्झीन आणि याला म्हणणार 1,chloro,4 नायट्रोबेन्झीन. सांगा कोणते 2 प्रोडक्ट तयार होता एक ऑर्थो आणि एक पॅरा. जो ऑर्थो आहे त्याचा IUPAC नेम काय मित्रांनो 1,chloro,2 नायट्रोबेन्झीन आणि पॅरा प्रोडक्ट आहे त्याचं 1,chloro,4 नायट्रोबेन्झीन. त्यापैकी जे पॅरा प्रोडक्ट आहे ते असणार आहे मेजर प्रोडक्ट. मग ही रिॲक्शन होताना आपल्याला कळालं एरोमॅटिक रिंग मधला काय निघाला मित्रांनो हायड्रोजन. म्हणजे हायड्रोजन कोणत्या फॉर्म मध्ये H+ आणि त्याऐवजी कोण आलं तर NO2+ आलाय. कोणता आयन NO2+. आपल्याला मिक्सचर भेटलं ऑर्थो आणि पॅरा प्रोडक्ट त्यातलं मेजर असणार आहे मित्रांनो पॅरा प्रोडक्ट. त्यानंतर नेक्स्ट रिॲक्शन आहे बघा सल्फोनेशन. आता सल्फोनेशन मध्ये काय होतं मित्रांनो H+ निघतो आणि त्याऐवजी येतो SO3H+. तर आपण परत क्लोरोबेन्झीन घेतला. ज्या क्लोरोबेन्झीनचं आपण काय केलं सल्फोनेशन केलं तर काही क्लोरोबेन्झीनच्या ऑर्थो पोझिशनला SO3H आला काहींच्या पॅरा पोझिशनला ऑर्थोला आला तर काय म्हणा 2-क्लोरोबेन्झीन सल्फोनिक ऍसिड आणि याला म्हणणार 4-क्लोरोबेन्झीन सल्फोनिक ऍसिड. तर हे 2 प्रोडक्ट तयार झाले त्यातलं पॅरा प्रोडक्ट हे काय असणार आहे मित्रांनो मेजर प्रोडक्ट आहे. हे तिन्ही रिॲक्शन वरून आपल्या एक गोष्ट लक्षात आली क्लोरोबेन्झीन घेतला ब्रोमोबेन्झीन घेतला किंवा आयोडोबेन्झीन त्याचं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन हे कोणत्या पोझिशनला होतो मित्रांनो तर कोणत्या पोझिशनला ऑर्थो किंवा पॅरा पोझिशनला. क्लिअर. त्यानंतर नेक्स्ट जी रिॲक्शन असणार आहे फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन. आता फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन म्हणजे यातला H+ निघून जाईल मित्रांनो आणि अल्किल ग्रुप येईल. अल्किल म्हणजे R+. मग आपण परत घेतला हा क्लोरोबेन्झीन ज्याची रिॲक्शन केली मिथिल क्लोराईड सोबत. कोणासोबत रिॲक्शन केली मिथिल क्लोराईड आणि फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन म्हटलं का रिएजंट फिक्स आहे मित्रांनो इथं अनहायड्रस AlCl3.
मग काय झालं, काही क्लोरोबेन्झीनच्या ऑर्थो पोझिशनचा हायड्रोजन निघून CH3 आला आणि काही क्लोरोबेन्झीनच्या पॅरा पोझिशनला CH3 आला. ऑर्थो पोझिशनला आलं तर नाव 1 क्लोरो 2 मिथिल बेन्झीन आणि याचं 1 क्लोरो 4 मिथिल बेन्झीन. परत इथं पण पॅरा प्रोडक्ट हे मेजर प्रोडक्ट असणार आहे. जसं आता अल्कायलेशन केलं तसं असायलेशन. मग असायलेशन म्हणजे अरोमॅटिक रिंग मधला H+ निघून जातो आणि त्याऐवजी कोणता ग्रुप येतो मित्रांनो, असाइल ग्रुप, RC डबल बॉन्ड O. याला कोणता ग्रुप म्हणता, असाइल ग्रुप. मग आपण असायलेशन करण्यासाठी क्लोरोबेन्झीनची रिॲक्शन केली, सांगा कोणासोबत केली, तर CH3C डबल बॉन्ड Cl, ज्याचं नाव आहे मित्रांनो ऍसिटिल क्लोराईड. काय म्हणणार त्याला आपण, ऍसिटिल क्लोराईड. मग क्लोरोबेन्झीन मधला हा H निघतो, यातला Cl निघतो, मग असा HCl निघून जातो. मग या ऐवजी कोण येतं, C डबल बॉन्ड CH3. तर बघा मित्रांनो, एक वेळेस ऑर्थो पोझिशनला येईल, एक वेळेस पॅरा पोझिशनला येईल. आता C डबल बॉन्ड म्हणजे कीटोन तयार झाला. मग या पहिल्याचं नाव आहे 2 क्लोरो ऍसिटोफिनॉन आणि या दुसऱ्याचं नाव आहे 4 क्लोरो ऍसिटोफिनॉन. किती प्रोडक्ट तयार झाले मित्रांनो, 2. त्यातलं परत पॅरा प्रोडक्ट हे मेजर प्रोडक्ट असणार आहे. तर एवढ्या ह्या ज्या सगळ्या रिॲक्शन घेतल्या आपण, म्हणजे क्लोरिनेशन, नायट्रेशन, सल्फोनेशन आणि फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन, ज्यामध्ये 2 घेतलं आपण, अल्कायलेशन आणि असायलेशन. या सगळ्या रिॲक्शन कोणत्या टाईपच्या मित्रांनो, तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. कोणते असणार आहे, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. त्यानंतर लक्षात घ्या मित्रांनो, ऍट हाय टेम्परेचर, जर टेम्परेचर जास्त असेल तर त्यावेळेस हे जे हॅलोअरिन्स आहे, म्हणजे क्लोरोबेन्झीन, ब्रोमोबेन्झीन किंवा आयोडोबेन्झीन, हे कोणत्या टाईपच्या रिॲक्शन दाखवतात, तर हे दाखवता न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. जसं बघा क्लोरोबेन्झीन आहे, त्याला आपण हिट दिली ॲक्वियस NaOH सोबत, ॲक्वियस NaOH सोबत हिट दिली तर यातला Cl- निघतो, त्याऐवजी OH- येतो. म्हणजे काय तयार होईल मित्रांनो, सांगा, Cl- निघाला आणि OH- आला तर तयार होईल इथं फिनॉल. काय तयार होईल, फिनॉल. त्यानंतर क्लोरोबेन्झीनची रिॲक्शन, याला हिट दिली आपण सोडियम सायनाइड सोबत एकदम हाय टेम्परेचरला, यातला Cl निघून Cn येईल. Cn आला म्हणजे काय तयार होईल मित्रांनो, इथं सांगा, Cl ऐवजी Cn आला तर त्याला म्हणणार तुम्ही सायनोबेन्झीन. काय, सायनोबेन्झीन. आणि ह्या क्लोरोबेन्झीनला जर आपण हिट दिली अल्कोहोलिक अमोनिया सोबत तर तयार होईल मित्रांनो इथं एनिलीन. काय तयार होईल इथं, एनिलीन. एरोमॅटिक रिंग, त्याला NH2 ग्रुप अटॅच होईल. काय तयार होईल, एनिलीन. मग ही जी क्लोरोबेन्झीनचं कन्व्हर्जन फिनॉल मध्ये होताना यातला Cl- निघाला, OH- आला. सायनोबेन्झीन मध्ये कन्व्हर्जन होताना Cl- निघाला, Cn- आला. आणि एनिलीन मध्ये कन्व्हर्जन होताना यातला Cl- निघाला आणि NH2- आला. म्हणून या सगळ्या रिॲक्शन कोणत्या टाईपच्या मित्रांनो, यांना म्हणणार न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आणि ह्या ज्या घेतल्या आपण क्लोरिनेशन, क्लोरिनेशन, ब्रोमिनेशन पण येईल, त्यामध्ये काही हरकत नाही. त्यानंतर नायट्रेशन, सल्फोनेशन आणि फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन, या सगळ्या कोणत्या टाईपच्या मित्रांनो, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. तर या दोन्ही रिॲक्शन तुम्हाला समजलेल्या असाव्या. तर बघा, ही जी काही न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे, तर या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन मध्ये एक पॉइंट लक्षात घ्यायचा मित्रांनो तुम्ही, तर जो क्लोरोबेन्झीन आहे, बघा मी इथं काय घेतला, क्लोरोबेन्झीन. त्यानंतर मी काय केलं, तर बघा असा एक घेतला, इथं आपण Cl घेतला आणि इथं NO2 घेतला. मग याला 2 क्लोरो नायट्रोबेन्झीन म्हणणार. त्यानंतर आणखी एक घेतला आपण इथं कंपाऊंड, कोणता, तर इथं Cl घेतला आणि 2 NO2 घेतले. त्यानंतर आणखी एक कंपाऊंड घेतला आपण एरोमॅटिक रिंग, ज्या एरोमॅटिक रिंग मध्ये इथं आपण घेतला Cl आणि 3 NO2 घेतले. किती NO2 ग्रुप घेतले मित्रांनो, 3. आता तुम्हाला जो क्वेश्चन विचारला जातो, तर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन साठी हे जे 4 कंपाऊंड आहे यांची रिॲक्टिव्हिटी ऑर्डर फाइंड करा. काय फाइंड करा, रिॲक्टिव्हिटी ऑर्डर. तर बघा क्लोरोबेन्झीन आहे,
मग ह्या क्लोरोबेन्झिन पेक्षा हा 2 क्लोरो नायट्रोबेन्झिन हा जास्त रिॲक्टिव्ह असेल, कारण NO2 ग्रुप हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे. इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जर रिंग मध्ये इंट्रोड्यूस झाला तर त्यामुळे या कंपाऊंडची रिॲक्टिव्हिटी वाढते. मग आता इथं NO2 1 आहे, इथं 2 आहे, इथं 3 आहे, म्हणजे रिॲक्टिव्हिटी जेवढे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जास्त तेवढी रिॲक्टिव्हिटी जास्त. कोणत्या रिॲक्शन साठी? न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. तर कळालंय मित्रांनो, हे 4 कंपाऊंड जर दिले तर त्यांची रिॲक्टिव्हिटी आपल्याला कम्पेअर करता आली पाहिजे. कोणत्या रिॲक्शन साठी? न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. यावर खूप वेळा क्वेश्चन विचारलेले, हे लक्षात घ्या. पॉइंट कळालाय सगळ्यांना? हा पटपट मला कमेंट करून सांगा. या 2 रिॲक्शन कळाल्या तुम्हाला, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन आणि इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. पटपट कमेंट करा मित्रांनो जर आपल्याला समजलंय. इलेक्ट्रोफिलिक आणि यस सार्थक कवडे, ऋतुजा बुजाडे, यस कळालंय सर्वांना. तर बघा मित्रांनो, नेक्स्ट जी रिॲक्शन असणार आहे, तर नेक्स्ट जी रिॲक्शन आहे दॅट इज वुड्स फिटिंग रिॲक्शन. आता या अगोदर पण आपण एक वुड्स रिॲक्शन घेतली आहे, पण त्या रिॲक्शनला वुड्स कपलिंग रिॲक्शन म्हणता मित्रांनो. आणि आता ही जी घेतोय आपण त्याला म्हणणार वुड्स फिटिंग रिॲक्शन. मग तुम्ही म्हणणार सर आता या दोघात काय फरक आहे? वुड्स कपलिंग आणि वुड्स फिटिंग मध्ये काय फरक आहे? तर बघा मित्रांनो, जर दोन्ही अल्किल हलाइडच घेतले, तुम्ही काय घेतले? 2 मॉलिक्यूल अल्किल हलाइडचे, त्याला हिट दिली सोडियम मेटल सोबत, इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर तयार होतो हायर अल्केन. ह्या रिॲक्शनला म्हणता तुम्ही वुड्स कपलिंग रिॲक्शन. पण इथं काय घेतलं जातं? तर बघा, एक घेतला जातो हॅलो अरिन्स आणि एक घेतला जातो अल्किल हलाइड. काय घेतला जातो मित्रांनो? एक हॅलो अरिन्स आणि एक घेतला अल्किल हलाइड. जसं इथं घेतला मी ब्रोमोबेन्झिन आणि मिथिल ब्रोमाइड. कोणा दोघांची रिॲक्शन घेतली? ब्रोमोबेन्झिन आणि मिथिल ब्रोमाइड, ज्याला हिट दिली आपण सोडियम मेटल सोबत इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. मग काय झालं बघा मित्रांनो, तर ह्या केसमध्ये आपल्याला 3 प्रोडक्ट भेटतात. किती? 3 प्रोडक्ट. 3 प्रोडक्ट कोणते? तर बघा मित्रांनो, यातला Br निघाला, यातला Br निघाला, इथं CH3 अटॅच झाला, म्हणजे काय तयार झाला? टोल्युइन. हे पहिलं प्रोडक्ट. आता आणखी दुसरं काय? तर जसं ब्रोमोबेन्झिन मिथिल ब्रोमाइड सोबत रिॲक्ट होण्याऐवजी ब्रोमोबेन्झिन सोबतच रिॲक्ट झाला, तर आपल्याला असं एक प्रोडक्ट भेटेल मित्रांनो. दोन्ही रिंग एकमेकांना कंबाईन होतील आणि दोन्ही रिंग एकमेकांना कंबाईन झाल्या तर काय तयार होईल? तर मित्रांनो डायफिनिल. काय तयार होणार आहे? डायफिनिल तयार होणार आहे. आणि जसं 2 ब्रोमोबेन्झिन रिॲक्ट होऊ शकतात, तसं 2 मिथिल ब्रोमाइड पण रिॲक्ट होऊ शकतात. आणि 2 मिथिल ब्रोमाइड रिॲक्ट झाले तर आपल्याला असं प्रोडक्ट भेटेल मित्रांनो, ज्याचं नाव आहे इथेन. म्हणजे 3 प्रोडक्ट कोणते या रिॲक्शन मध्ये? टोल्युइन, डायफिनिल आणि इथेन. कळालंय? मग मला सांगा, आता तुम्ही सांगायचंय कमेंट करून पटकन. तर मी कोणाची वुड्स फिटिंग रिॲक्शन केली बा? तर वुड्स फिटिंग रिॲक्शन करताना मी घेतला ब्रोमोबेन्झिन. काय घेतला? ब्रोमोबेन्झिन आणि इथिल ब्रोमाइड, याला दोघांना हिट दिली मी सोडियम मेटल सोबत इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. पटकन तुम्ही सांगायचं आता या रिॲक्शन मध्ये 3 प्रोडक्ट कोणते भेटतील? सांगा. ब्रोमोबेन्झिन आणि इथिल ब्रोमाइड या दोघांची रिॲक्शन केली तर आपल्याला प्रोडक्ट कोणते भेटतील? सांगा. ब्रोमोबेन्झिन आणि इथिल ब्रोमाइड या दोघांची रिॲक्शन केली तर आपल्याला कोणकोणते प्रोडक्ट भेटतील? पटकन कमेंट करा. कमेंट करा पटपट. आपल्याला 3 प्रोडक्ट कोणते भेटतील ह्या रिॲक्शन मध्ये? रुचा बरोबर सांगितलंय. रुचाने जे आन्सर दिले ते बरोबर आहे. सिद्धीने पण बरोबर सांगितलंय. वेदांग सदावर्ते बरोबर सांगतोय. तर कोणकोणते प्रोडक्ट भेटेल बघा मित्रांनो? तर पहिला भेटल इथिल बेन्झिन. पहिला कोणता भेटल? इथिल बेन्झिन. नंतर भेटल डायफिनिल आणि थर्ड प्रोडक्ट भेटल मित्रांनो
एन ब्युटेन. सार्थक कवडे बरोबर सांगितलंय, अक्षय गाडेकरने पण बरोबर सांगितलंय, श्रद्धा मालकरने एकच प्रोडक्ट सांगितलं, इथिल बेन्झीन. तर 3 प्रोडक्ट भेटतील मित्रांनो. तर कळालं ही रिॲक्शन, ज्या रिॲक्शनचं नाव आहे वुड्स फिटिंग रिॲक्शन. त्यानंतर बघा मित्रांनो, काही हॅलो अल्केन्स यांचे आपल्याला काही महत्वाचे युजेस बघायचे, ज्या रिलेटेड क्वेश्चन विचारला जातो. तर बघा, पहिला कंपाऊंड दिला डायक्लोरोमिथेन. एकदम सोपं आहे. डायक्लोरोमिथेन याचा अर्थ जो मिथेन होता CH4, त्यातले 2 हायड्रोजन काढले, मग CH2 उरला आणि 2 क्लोरीन घेतले, तयार झाला हा डायक्लोरोमिथेन. कोणत्या टाईपचा हॅलो अल्केन? तर हा डाय हॅलो अल्केन आहे. मग बघा, हा डायक्लोरोमिथेन ज्याचे युजेस आहे, काही प्रॉपर्टी युजेस आहे, मिक्स आहे बघा. इट इज कलरलेस होलाटाईल लिक्विड विथ मॉडरेटली स्वीट अरोमा. अरोमा म्हणजे काय तर स्मेल. इट इज यूज ॲज अ आयडियल सॉल्व्हंट फॉर मेनी केमिकल रिॲक्शन. काय म्हणून यूज केलं जातं? आयडियल सॉल्व्हंट. डायक्लोरोमिथेन इज यूज ॲज अ एरोसोल स्प्रे. काय? एरोसोल स्प्रे प्रोपिलंट मटेरियल इन द फॉर्म ऑफ स्प्रे यूज टू गिव्ह अपवर्ड मोशन ऑफ रॉकेट. जे रॉकेटला वर उंच उडण्यासाठी अपवर्ड मोशन साठी जे स्प्रे असतो, त्या स्प्रे मधलं हे मटेरियल आहे एरोसोल स्प्रे प्रोपिलंट. जे कशापासून तयार होतं मित्रांनो? डायक्लोरोमिथेन. कसं आहे? होलाटाईल अँड फ्युमिगंट पेस्टिसाइड. काय म्हणून यूज केलं जातं? तर पेस्टिसाइड म्हणून पण यूज केलं जातं. त्यानंतर दुसरा दिला ट्रायक्लोरोमिथेन किंवा त्याला तुम्ही म्हणता क्लोरोफॉर्म. इट इज यूज टू प्रिपेअर क्लोरोफ्लोरोमिथेन. कशासाठी यूज केला जातो मित्रांनो? क्लोरोफ्लोरोमिथेन, ज्याला काय म्हणता? फ्रिऑन्स म्हणता. जे कुठे यूज केलं जातं? तर रेफ्रिजरंट्स म्हणून यूज केलं जातं. त्याचा ब्रँड आहे हा R22. याच्यावर पण क्वेश्चन विचारलाय. हा जो R22 आहे, R22 म्हणजे कोणता फ्रिऑन? तर ज्याला आपण म्हणणार क्लोरोफ्लोरोमिथेन. काय म्हणणार मित्रांनो त्याला? क्लोरोफ्लोरोमिथेन. इट इज यूज ॲज अ सॉल्व्हंट फॉर एक्सट्रॅक्शन ऑफ नॅचरल प्रोडक्ट्स लाईक गम्स, फॅट्स अँड रेझिन्स. यांच्या एक्सट्रॅक्शन साठी पण यूज केला जातो. अँड इट इज यूज ॲज अ सोर्स ऑफ डायक्लोरोकार्बिन. काय म्हणून? डायक्लोरोकार्बिनचा सोर्स म्हणून पण याचे यूज केला जातो. त्यानंतर नेक्स्ट असणार आहे दॅट इज टेट्राक्लोरोमिथेन किंवा त्याला कार्बन टेट्राक्लोराइड म्हणणार. जो कोणत्या टाईपचा अल्केन आहे मित्र? हॅलो अल्केन आहे, टेट्रा हॅलो अल्केन. आता याचे युजेस दिले वा. इट इज कलरलेस लिक्विड विथ स्वीट स्मेल. इट इज यूज ॲज अ सॉल्व्हंट, ऑइल, फॅट्स, रेझिन्स. आता बऱ्याचशा ऑर्गॅनिक रिॲक्शन मध्ये कार्बन टेट्राक्लोराइड हा आपण सॉल्व्हंट म्हणून घेतला आहे. इट सर्व ॲज अ सोर्स ऑफ क्लोरीन. कशाचा सोर्स म्हणून यूज केला जातो? क्लोरीन. इट इज यूज ॲज अ ड्राय क्लिनिंग एजंट. ड्राय क्लिनिंग साठी पण यूज केला जातो ह्या टेट्राक्लोरोमिथेनचा. त्यानंतर आयोडो फॉर्म दिलाय मित्रांनो CH3. इट इज येलो क्रिस्टलाइन सबस्टन्स विथ डिसएग्रीएबल स्मेल. डिसएग्रीएबल याचा अर्थ थोडासा बॅड स्मेल आहे. इट इज यूज इन मेडिसिन ॲज अ हिलिंग एजंट अँड अँटीसेप्टिक ड्रेसिंग ऑफ वाउंड्स. म्हणजे जखम झाल्यानंतर ती जखम धुण्यासाठी वगैरे यूज केला जातो ह्या आयोडो फॉर्मचा. द अँटीसेप्टिक प्रॉपर्टी इज ड्यू टू लिबरेशन ऑफ फ्री आयोडीन. काय तयार होतो? यापासून फ्री आयोडीन तयार होतो, म्हणून हा अँटीसेप्टिक म्हणून यूज केला जातो. ऑन स्मॉल स्केल आयोडो फॉर्म इज यूज ॲज अ डिसइन्फेक्टंट. माझ्या मते तुम्हाला अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट मधला फरक माहिती आहे. तर जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्यांच्या स्किनवरचे जे जर्म आहे ते किल करण्यासाठी जे यूज केलं जातं त्याला अँटीसेप्टिक म्हणतात. आणि नॉन लिव्हिंग थिंग्स आहे त्यांच्या सरफेसवरचे मायक्रो ऑर्गॅनिझम किल करण्यासाठी जे वापरतात त्यांना तुम्ही डिसइन्फेक्टंट म्हणता. त्यानंतर नेक्स्ट जो असणार आहे दॅट इज फ्रिऑन्स. आता या फ्रिऑनच्या रिलेटेड क्वेश्चन विचारले. फ्रिऑन हा काय? तर दे आर क्लोरोफ्लोरोकार्बन. आता क्लोरोफ्लोरोकार्बन म्हणजे काय मित्रांनो? तर आपण जसा घेतला मिथेन. सांगा मिथेन मध्ये किती हायड्रोजन आहे? 4. मग त्यातले 2 हायड्रोजन काढले, 2 क्लोरीन घेतले आणि 2 हायड्रोजन ऐवजी 2 फ्लोरीन घेतले. मग याला म्हणतात क्लोरोफ्लोरो
कार्बन. काय म्हणणार त्याला? क्लोरोफ्लोरोकार्बन. मोस्ट वाईडली यूज फ्रिऑन्स आर. आता फ्रिऑनचे वेगवेगळे टाईप आहे बघा मित्रांनो. हा जो आपण इथं तयार केला 2 क्लोरीन आणि 2 फ्लोरीन, मग याला डायफ्लोरोमिथेन काय म्हणतात त्याला? डायफ्लोरोमिथेन, जो फ्रिऑन 12 नावाने ओळखला जातो. मग यावर क्वेश्चन विचारलाय, फ्रिऑन 12 कोण आहे? तर फ्रिऑन 12 हा कोण आहे मित्रांनो? डायफ्लोरोमिथेन. नंतर ट्रायक्लोरोफ्लोरोमिथेन नावातच आहे. ट्रायक्लोरो याचा अर्थ 3 क्लोरीन आणि फ्लोरीन 1 आणि 1 कार्बन, ज्याला R11 म्हणतात. जसं याला फ्रिऑन 12 याला R11. देन डायफ्लोरोमिथेन. आता क्लोरीन एकच, फ्लोरीन 2, मग याचा अर्थ 1 हायड्रोजन आहे तसाच आहे. क्लोरीन एकच आहे, फ्लोरीन 2 आहे, याला काय म्हणता? R12. हे वेगवेगळे फ्रिऑनचे टाईप आहे. हा महत्वाचा पॉइंट आहे. याच्या रिलेटेड क्वेश्चन विचारले त्यामुळे हे पाठ करून टाका. बघा कोणकोणते? तर डायफ्लोरोमिथेन त्याला फ्रिऑन 12 म्हणतात. ट्रायक्लोरोफ्लोरोमिथेन याला R11 आणि डायफ्लोरोमिथेन ज्याला R22. They are widely used as a propellants in aerosol products of food, cosmetics. Then फ्रिऑन्स कंटेनिंग ब्रोमीन, ज्या फ्रिऑन्स मध्ये ब्रोमीन आहे, जसं या सगळ्या फ्रिऑन्स मध्ये क्लोरीन होतं. दे आर यूज ॲज अ फायर एक्सटिंग्विशर्स, म्हणजे आग विझवण्यासाठी यूज केल्या जातात. कोणते फ्रिऑन? ज्या फ्रिऑन मध्ये कोण आहे? ब्रोमीन आहे. इट इज यूज ॲज अ फोमिंग एजंट म्हणून पण यूज केले जातात. इट इज यूज ॲज अ रेफ्रिजरंट्स, एअर कंडिशनर मध्ये, एसी मध्ये हे यूज केले जातात. रेफ्रिजरंट्स म्हणून पण यूज केले जातात. आणि लास्ट एक हॅलो अल्केन्स आहे, ज्याचं नाव आहे मित्रांनो DDT. याच्यावर पण क्वेश्चन विचारला जातो. DDT इज द नथिंग बट डायफिनेल ट्रायक्लोरोइथेन. आणि हे नाव कळालं का त्याच्यावर स्ट्रक्चर येतं. बघा काय म्हणतात ते? DDT हा काय आहे? डायफिनेल ट्रायक्लोरोइथेन. स्ट्रक्चर कसं काढायचं? तर बघा इथेन आहे, याचा अर्थ 2 कार्बन आहे, बरोबर. इथेन म्हणजे काढले तुम्ही 2 कार्बन. मग याला डायफिनिल. काय करा मित्रांनो? अशा 2 फिनिल रिंग काढा. त्या 2 फिनिल रिंगला एक क्लोरीन अटॅच करा. मग इथं आपण घेतला, परत इथं एक फिनिल रिंग घेतली. ज्या फिनिल रिंगला परत आपण एक क्लोरीन अटॅच केला, म्हणजे हा झाला डायफिनिल. पुढे काय म्हणतात? ट्रायक्लोरो, म्हणजे हा दुसरा कार्बन आहे, याला 3 क्लोरीन अटॅच करा. आणि बाकी आता याच्या 4 व्हॅलन्सी झाल्या, याची 1 व्हॅलन्सी बाकी, म्हणजे इथं H. हे स्ट्रक्चर आहे कोणाचं मित्रांनो? तर DDT. कोणाचं स्ट्रक्चर आहे? DDT. यावर पण क्वेश्चन विचारले जातात. हाऊ मेनी क्लोरीन ॲटम्स आर प्रेझेंट इन DDT? सांगा DDT मध्ये क्लोरीनचे किती ॲटम आहे? 1 2 3 4 5. आपला आन्सर यायला पाहिजे 5. बघा DDT वॉज डिस्कवर्ड बाय पॉल मलर. कोणता सायंटिस्ट? पॉल मलर, ज्याला या डिस्कव्हरीसाठी नोबेल प्राइज पण भेटलंय. कधी? तर 1948. बघा पॉल मलर नावाचा सायंटिस्ट आहे, त्याने ह्या DDTचा शोध लावला, त्यासाठी त्याला भेटलंय नोबेल प्राइज. बघा इट इज यूज टू किल व्हेरियस इन्सेक्ट लाईक हाऊस फ्लाईज, मॉस्किटोज अँड लाईस. म्हणजे वेगवेगळ्या ज्या माश्या वगैरे असतात त्या किल करण्यासाठी यूज केला जातो हा DDT. इट इज यूज इन कंट्रोलिंग मलेरिया अँड टायपस. याचा अर्थ आपण टायफॉइडच्या रिलेटेड जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम असेल ते किल करण्यासाठी पण यूज केला जातो DDT. कुठेतरी आपण माझ्या मते ग्रीन अँड नॅनो केमिस्ट्री मध्ये बघितलाय हा पार्ट. DDT यूज केला जायचा, पण त्याचा साईड इफेक्ट होतो. मग त्या DDT ऐवजी आपण दुसरा एक कंपोनंट यूज करतो. कमेंट मध्ये मला सांगा DDT ऐवजी आपण कोणता कंपाऊंड यूज केलाय? ग्रीन केमिस्ट्री मध्ये बघितलंय आपण. टायफॉइड किंवा मलेरिया डिसीज कंट्रोल करणारे जे बॅक्टेरिया आहेत ते किल करण्यासाठी पूर्वी वापरला जायचा हा DDT. पण आता त्या DDT ऐवजी आपण दुसरा कंपाऊंड यूज करतो. त्याचं नाव तुम्ही सांगायचं. सांगा पटकन, आलं पाहिजे. नाही तर मग तुम्हाला सर तुम्ही हॅलोजन डेरिव्हेटिव्ह शिकवता, ग्रीन केमिस्ट्री मधलं विचारता. आता सगळा सिलेबस आपला झालाय त्यामुळे यायला पाहिजे, कारण त्यावर पण क्वेश्चन विचारलाय मित्रांनो.
सांगा nowadays instead of DDT which compound is used for controlling typhoid or malaria bacteria. सांगा पटकन. सोनाली राणे बरोबर सांगितले, सोनाली राणेने. बाकी तर बघा मित्रांनो, ह्या DDT ऐवजी कोणता कोणता कंपाऊंड यूज केला जातो तर BHC. कोणता? BHC, ज्याला तुम्ही बेन्झीन हेक्झा क्लोराइड म्हणता. त्याचा काहीतरी गॅमा आयसोमर आहे, त्या गॅमा आयसोमरला लिंडेन असं आपण नाव दिलं होतं. मग DDT ऐवजी आता यूज केला जातो BHC. सिद्धीने बरोबर सांगितले, सोनाली राणेने पण बरोबर सांगितले. तर क्लिअर. तर इथपर्यंत हा चॅप्टर आपण रिवाइज केलाय मित्रांनो. हे सगळे पॉइंट आपण रिवाइज केले आणि आता ह्या चॅप्टरच्या रिलेटेड जे काही क्वेश्चन्स आहे त्या क्वेश्चनकडे आपण जातोय. तर माझ्या मते सर्व रिव्हिजन ही आपल्याला समजलेली असावी. आता आपण पटकन क्वेश्चनकडे जातोय आणि क्वेश्चन हे व्यवस्थित समजून घ्या सगळे. आता तर बघा आपल्या स्क्रीनवर पहिला क्वेश्चन दिसतोय तुम्हाला, जो 2023च्या सीईटी मध्ये विचारलाय. बघा 2023च्या सीईटी मध्ये हा विचारलेला क्वेश्चन, विच अमॉंग द फॉलोइंग इज अलायलिक हलाइड. बघा खाली दिलेल्यापैकी कोणता कंपाऊंड हा अलायलिक हलाइड आहे. पटकन आपण क्वेश्चन वाचायचा आणि त्याचा आपण आन्सर द्यायचंय. अलायलिक हलाइड विचारलाय मित्रांनो, तर तुम्हाला एकदम सोपी ट्रिक सांगतो मी. अलायलिक म्हणजे काय तर ज्या कंपाऊंड मध्ये हा जो कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो त्याच्या शेजारच्या कार्बनला हॅलोजन अटॅच असेल तर त्याला म्हणणार आपण अलील हलाइड किंवा अलायलिक हलाइड. बघा परत सांगतो, डबल बॉन्डेड कार्बनला जर हॅलोजन अटॅच असेल तर त्याला म्हणणार व्हिनिल हलाइड. काय म्हणता? व्हिनिल हलाइड. डबल बॉन्डेड कार्बनच्या नेक्स्ट सिंगल कार्बनला अटॅच असेल तर त्याला म्हणणार आपण अलील हलाइड. एरोमॅटिक रिंगला अटॅच असेल, बघा एरोमॅटिक रिंगला अटॅच असेल तर त्याला म्हणणार आपण अरील हलाइड. काय म्हणणार मित्रांनो? अरील हलाइड म्हणणार. आणि ह्या रिंगच्या शेजारच्या सिंगल बॉन्डेड कार्बनला हॅलोजन अटॅच असेल तर त्याला म्हणता तुम्ही बेन्झील हलाइड. काय म्हणता मित्रांनो? बेन्झील हलाइड. एवढे 4 लक्षातच ठेवा ज्या रिलेटेड क्वेश्चन विचारले. बऱ्याच जणांनी आन्सर दिले. अलील हलाइड आपल्याला कळालंय. यातला डबल बॉन्ड बघायचा, डबल बॉन्डेड कार्बनचा नेक्स्ट. आता इथं जर पहिल्याचा विचार केला, बघा सगळे सिंगल बॉन्डेड कार्बन आहे, याचा अर्थ हा अल्किल हलाइड आहे. पहिला कोणता आहे मित्रांनो? अल्किल हलाइड. इथे बघा ही एरोमॅटिक रिंग आहे, C6H5 म्हणजे एरोमॅटिक रिंग आहे, त्याच्या शेजारच्या कार्बनला अटॅच आहे, याचा अर्थ हा बेन्झील आहे. हा कोणता आहे मित्रांनो? बेन्झील हलाइड. इथं डबल बॉन्ड आहे, डबल बॉन्डच्या शेजारच्या कार्बनला हॅलोजन अटॅच आहे, याचा अर्थ हा अलील हलाइड आहे. कोणता आहे मित्रांनो? हा अलील हलाइड आहे. आणि इथं बघा डबल बॉन्डेड कार्बनलाच हॅलोजन अटॅच आहे, याचा अर्थ हा व्हिनिल हलाइड आहे. आपल्याला अलील विचारला होता, याचा अर्थ ऑप्शन सी हे करेक्ट आहे. खूप विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये आन्सर हे सांगितलंय, करेक्ट आन्सर कळालंय सगळ्यांना. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. विच अमॉंग द फॉलोइंग इज बेन्झायलिक हलाइड. काय म्हणता ते आता खाली दिलेल्यापैकी बेन्झायलिक हलाइड कोणता? आता बेन्झायलिक म्हणजे कळालं ना, एरोमॅटिक रिंगच्या शेजारच्या कार्बनला. हा 2 वर्ष रिपीट झालेला क्वेश्चन आहे, 2025 आणि 2024. मग आता नाव दिले, नावावरून स्ट्रक्चर काढा. नावावरून काही ट्रिक्स नाही मित्रांनो, तुम्हाला जशी आता स्ट्रक्चर वरून ट्रिक्स सांगितली, मग नाव दिलं. काय म्हणतात ते? विच अमॉंग द फॉलोइंग इज बेन्झायलिक हलाइड. आता बेन्झायलिक हलाइड काय आहे तर आपल्याला माहिती आहे एरोमॅटिक रिंगच्या शेजारच्या कार्बनला अटॅच पाहिजे. मग पहिला दिला ब्रोमो, फिनिल, मिथेन. इकडे लक्ष द्या. आता मिथेन याचा अर्थ एक कार्बन आहे, या कार्बनला काय अटॅच आहे ते लक्षात घ्या मित्रांनो, ब्रोमो. ब्रोमो याचा अर्थ ब्रोमीन. आणखी काय अटॅच आहे तर फिनिल. काय अटॅच आहे? फिनिल. मग ही एरोमॅटिक रिंग, इथं ब्रोमीन
आता उरलेले हायड्रोजन लिहायचे, 2 बॉन्ड याचा अर्थ 2 हायड्रोजन. म्हणजे हे स्ट्रक्चर झालं कोणाचं? ब्रोमोफिनिल मिथेन. कोणाचं सांगा? ब्रोमोफिनिल मिथेन. सांगा यात हॅलोजन कोण? ब्रोमीन. कोणाला अटॅच? CH2 ला. CH2 हा कोणाचा आहे? या अरोमॅटिक रिंगच्या शेजारचा. याचा अर्थ हाच कोणता येईल मित्रांनो? बेन्झिल हलाइड. कोणता येईल हा? बेन्झिल हलाइड. म्हणजे ए ऑप्शन आपलं करेक्ट यायला पाहिजे. कल्याणी राणे, रुचा, नंतर तन्मय पठाडे, समीक्षा शेलार, श्रुती पिंपरकर, ऋतुजा बुजाडे सर्वांनी करेक्ट आन्सर सांगितलंय. ईश्वरी बडेकर, वेदांग सदावर्ते, पूजा जाधव यांनी करेक्ट सांगितलंय. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जातोय. विच अमॉंग द फॉलोइंग इज विनायलिक हलाइड. बघा काय म्हणतात ते आता. विच अमॉंग द फॉलोइंग आर विनायलिक हलाइड. हा 2025 आणि 2023 ला विचारलेला क्वेश्चन आहे. आता जनरल विनायलिक हलाइड कोणते असतात मित्रांनो? तर लक्षात घ्या, हॅलो अल्किन. कोण? हॅलो अल्किन. म्हणजे या क्वेश्चन साठी बी ऑप्शन हे करेक्ट आहे. कोणतं? बी ऑप्शन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कडे जातोय बघा आपण. विच ऑफ द फॉलोइंग इज निओपेंटिल क्लोराइड. काय म्हणतात ते आता. विच ऑफ द फॉलोइंग इज निओपेंटिल क्लोराइड. हा 2025 2024 2 वर्ष रिपीट झालेला क्वेश्चन आहे. तर इकडे लक्ष द्या मित्रांनो. ओळखायचं कसं? तर ऑप्शन मध्ये आपल्याला कळालं 1 क्लोरो 2 क्लोरो असं नाव दिलंय. याचा अर्थ हे सगळे IUPAC नेम आहे. निओपेंटिल क्लोराइड हे कॉमन नेम आहे. मग या निओपेंटिल क्लोराइड वरून स्ट्रक्चर काढा. तर इकडे बघा मित्रांनो, स्ट्रक्चर कसं काढायचं? तर नाव दिलं आपल्याला निओपेंटिल. काय नाव? निओपेंटिल क्लोराइड. तर बघा पेंटिल म्हणजे 5 कार्बन. निओ याचा अर्थ आपल्याला माहिती आहे मित्रांनो, 3 कार्बन सरळ लिहितो आणि 2 कार्बन हे सेकंड नंबरला अटॅच करतो. निओपेंटिल हा प्रायमरी आहे. याचा अर्थ यातला हा जो प्रायमरी कार्बन आहे याला अटॅच करा तुम्ही क्लोरीन, बाकी हायड्रोजन लिहून टाका. असं स्ट्रक्चर तयार झालं. आता ह्या स्ट्रक्चरचा आपल्याला IUPAC नेम शोधावं लागेल. काय शोधायचं त्याचा? IUPAC नेम. सांगा IUPAC नेम कसा? नंबर देणार 1 2 3. काय नाव येईल याचं सांगा? 1 क्लोरो. काय लिहिणार? 1 क्लोरो 2,2 डायमिथिल आणि 3 कार्बन हे म्हणून लिहिणार प्रोपेन. काय नाव सांगायचं? 1 क्लोरो 2,2 डायमिथिल प्रोपेन हे असणार याचं IUPAC नेम. कोणत्या ऑप्शन मध्ये दिलंय सांगा? 1 क्लोरो 2,2 डायमिथिल प्रोपेन. ऑप्शन ए. कोणत्या ऑप्शन मध्ये? तर ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे. क्लिअर? तर ह्या क्वेश्चन साठी ए ऑप्शन करेक्ट येईल मित्रांनो. पण ट्रिक आपल्याला कळालं ना, या नावावरून स्ट्रक्चर काढायचं आणि मग स्ट्रक्चरचं आपण IUPAC नेम. बऱ्याच विद्यार्थ्यांनी याचं पण आन्सर करेक्ट सांगितलंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जातोय बघा. व्हॉट इज द IUPAC नेम ऑफ फॉलोइंग कंपाऊंड. खाली दिलेला जो कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडचा आपल्याला लिहायचंय मित्रांनो IUPAC नेम. इकडे लक्ष द्या आता पटकन. तर आता हे जे IUPAC नेम लिहायचंय आपल्याला, तर IUPAC नेम लिहिण्यासाठी आता हा तुम्हाला जो दिलेला फॉर्म्युला आहे मित्रांनो, हा बॉन्ड लाईन फॉर्म्युला आहे. कोणता? बॉन्ड लाईन फॉर्म्युला. तर बॉन्ड लाईन फॉर्म्युल्यावरून तुम्ही सिंपल फॉर्म्युला काढा आणि मग नाव लिहा. तर आता आपल्याला माहिती आहे बॉन्ड लाईन फॉर्म्युल्यामध्ये जिथं एंड असतो तिथं लिहिता तुम्ही CH3. नंतर ह्या पॉइंटचा विचार केला तर ह्या पॉइंटला 1 2 3 लाईन आहे. 3 लाईन कनेक्ट असेल तर आपल्याला माहिती आहे काय लिहितो आपण? CH. इथं डबल बॉन्ड आहे मग डबल बॉन्ड. इथं बघा 1 2 3 4 लाईन आहे म्हणजे इथं C लिहिणार. इकडं एंड आहे याचा अर्थ इथं CH3 लिहिणार. इथं सिंगल बॉन्ड आहे. इथं 3 लाईन आहे याचा अर्थ इथं CH लिहिणार मित्रांनो. इकडं पुढं CH3 आहे. मग आपण काय करतो? इकडं CH3 लिहितो आणि ह्या साईडला Br आहे. असं स्ट्रक्चर आपण काढलंय. आता हे स्ट्रक्चर आलं का तुम्हाला नाव येऊन जाईल. बघा आता याचं आपल्याला IUPAC नेम लिहायचंय. IUPAC नेम लिहिताना आपल्याला रूल्स आहे. तर पहिलं काय करा? लॉंगेस्ट कार्बन चेन सिलेक्ट करा. मग आपण सिलेक्ट केली लॉंगेस्ट कार्बन चेन. बघा चेन सिलेक्ट केल्यानंतर आता आपल्याला नंबर द्यायचे. आता या कंपाऊंड मध्ये 2 फंक्शनल ग्रुप आहे मित्रांनो, डबल बॉन्ड पण आहे आणि ब्रोमीन पण आहे.
मग डबल बॉन्ड आणि ब्रोमीन असेल तर आपण प्रायोरिटी डबल बॉन्डला द्यायची मित्रांनो. म्हणजे याचा अर्थ नंबर देताना तुम्ही कोणत्या बाजूने नंबर देणार तर डबल बॉन्डेड कार्बनला कमीत कमी नंबर येईल त्या बाजूने. मग नंबर दिले आपण 1 2 3 4 आणि 5. आता 4 नंबरला ब्रोमीन आहे म्हणून लिहिणार आपण 4 ब्रोमो. काय 4 ब्रोमो. नंतर मिथिल आहे 3 नंबरला मग लिहिणार 3 मिथिल. बघा 4 ब्रोमो 3 मिथिल. 5 कार्बन आहे म्हणून लिहिणार तुम्ही पेंट. डबल बॉन्ड 2 आणि 3 मध्ये मग त्यातला लोएस्ट नंबर 2 इन. म्हणजे काय नाव आलं मित्रांनो 4 ब्रोमो 3 मिथिल पेंट 2 इन. कोणतं ऑप्शन सांगा 4 ब्रोमो 3 मिथिल पेंट 2 इन. 4 ब्रोमो 3 मिथिल पेंट 2 इन. कोणतं ऑप्शन करेक्ट आहे मित्रांनो ऑप्शन बी. कोणतं ऑप्शन करेक्ट इथं तर बी हे ऑप्शन करेक्ट आहे. कल्याणी राणे, श्रुती, साई भोड, सुमित मोरे, ऋतुजा, पूजा, अक्षय गाडेकर, प्रतीक्षा काळे सगळ्यांनी करेक्ट आन्सर सांगितलंय. आपण आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जातोय आणि नेक्स्ट क्वेश्चन परत त्याच टाइपचा आहे. व्हॉट इज IUPAC नेम ऑफ फॉलोइंग कंपाऊंड. 3 वेळा रिपीट झालेला क्वेश्चन आहे मित्रांनो. 2023 2024 2025 सलग 3 वर्ष विचारलेला क्वेश्चन आहे. आता एकदम सोपं आहे बा. इथं सांगतो मी असं स्ट्रक्चर काढून दाखवत नाही वेळ लागतो त्याला. तर एकदम सोपं बघा. इथून आपण विचार केला 1 नंतर 2 नंतर 3 नंतर हा 4 आणि हा 5. हे 5 कार्बन घेतले आपण चेन सिलेक्ट केली 5 कार्बन घेतले. आता बघा किती नंबरला 4 नंबरला ब्रोमो आहे म्हणून लिहिणार 4 ब्रोमो. बरोबर का. नंतर 4 नंबरलाच वरती मिथिल आहे म्हणून लिहिणार आपण 4 मिथिल. बघा 4 ब्रोमो 4 मिथिल 5 कार्बन आहे म्हणून लिहिणार पेंट. आणि डबल बॉन्ड कोणत्या दोघांमध्ये तर 2 आणि 3 मध्ये मग लिहिणार आपण 2 इन. म्हणजे काय नाव यायला पाहिजे मित्रांनो इथं 4 ब्रोमो 4 मिथिल पेंट 2 इन. कोणत्या ऑप्शन मध्ये तर हे पण ऑप्शन बी मध्येच आहे. 4 ब्रोमो 4 मिथिल पेंट 2 इन. तर माझ्या मते आता हे दोन्ही पण क्वेश्चन आपल्याला समजले. बऱ्याच विद्यार्थ्यांनी आन्सर दिले. दीपक वाघ डी ऑप्शन सांगताय तर ते डी ऑप्शन नाही येणार. तर ऑप्शन कोणतं येईल करेक्ट याचं तर ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जातोय बघा. IUPAC नेम ऑफ पी आयोडोटोल्विन. आता पी याचा अर्थ प्यारा. मग यावरून स्ट्रक्चर काढा. कोणाचा IUPAC नेम लिहायचं तुम्हाला प्यारा आयोडोटोल्विन. आता टोल्विन म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो एरोमॅटिक रिंग आणि त्याला अटॅच असतो CH3. CH3 म्हणजे मिथिल आणि पॅरा पोझिशनला आयोडीन. आता बघा हे जे एरोमॅटिक स्ट्रक्चर दिसतंय त्या एरोमॅटिक स्ट्रक्चर मध्ये आयोडीन आणि मिथिल आहे. तर प्रायोरिटी ही आयोडीनला दिली जाते. म्हणजे 1 नंबर तुम्ही हा आयोडीनला देणार आणि 1 नंबर आयोडीनच्या कार्बनला दिला तर 4 नंबर हा मिथिलच्या कार्बनला येईल. मग आपल्याला नाव लिहिता येईल 1 आयोडो 4 मिथिल. काय नाव याचं 1 आयोडो 4 मिथिल बेन्झीन. काय नाव सांगायचं 1 आयोडो 4 मिथिल बेन्झीन. ऑप्शन सी. बरोबर का 1 आयोडो 4 मिथिल बेन्झीन सी ऑप्शन करेक्ट आहे. याचं पण ऑप्शन खूप जणांनी सांगितलंय. याचा अर्थ नॉमेक्लेचरच्या रिलेटेड आपल्याला काहीच अडचण नाहीये. हे तुम्ही आता क्लिअर करून दिलंय. ऑप्शन सांगता याचा अर्थ नॉमेक्लेचर हे तुम्हाला समजलंय. क्लिअर. आता नेक्स्ट क्वेश्चन जो दिसतोय बघा. विच ऑफ द फॉलोइंग रिएजंट इज यूज. काय म्हणतात ते विच ऑफ द फॉलोइंग रिएजंट इज यूज टू गेट गुड यील्ड ऑफ अल्किल आयोडाइड फ्रॉम अल्कोहोल अँड सोडियम आयोडाईन. 2024 ला विचारलेला क्वेश्चन आहे. आता याचं काल आपण घेतलं होतं हा रिॲक्शन रिवाइज करताना. तर बघा त्यांचं म्हणणं आहे काय करा काय शोधा तुम्ही रिएजंट शोधायचा आहे. कशासाठी तर अल्किल आयोडाइड तयार करायचा तुम्हाला अल्कोहोल पासून. मग आपण घेतला हा अल्कोहोल. या अल्कोहोल पासून तयार करायचा तुम्हाला अल्किल आयोडाइड. तर मग ह्या अल्कोहोलची रिॲक्शन तुम्ही हायड्रोजन आयोडाइड सोबत करता इन प्रेझेन्स ऑफ सोडियम आयोडाइड. आणि इथं एक रिएजंट आपण घेतला होता त्याचाच आपल्याला क्वेश्चन त्यांनी विचारला.
सांगा सी ऑप्शन सांगताय का? यश काय असतं? सी ऑप्शन सांगितलं का ह्या क्वेश्चनचं? ईश्वरी बडेकर तुम्ही पण सी ऑप्शन सांगितलंय. सिद्धी करेक्ट सांगितलंय सिद्धीने. तर बी ऑप्शन हे करेक्ट आहे. तर आपण इथं काय यूज करतो मित्रांनो? फॉस्फोरिक ऍसिड. काय यूज करतो? फॉस्फोरिक ऍसिड H3PO4. कोणता? H3PO4. रुचाने बरोबर सांगितले. श्रुती पिंपरकर, अंकिता मोरे बरोबर सांगितले. वेदांग तुमचं चुकलंय. क्लिअर? हा, यश अगोदरच्या क्वेश्चनचं सांगितलं होतं. या क्वेश्चनचं बी ऑप्शन हे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जातोय बघा. विच फ्रॉम फॉलोइंग इज कॉल्ड लुकास रिएजंट. 2024 ला विचारलेला क्वेश्चन, एकदम सोपा क्वेश्चन, ज्याचा आन्सर तुम्हाला आलंच पाहिजे. आता सांगा पटकन, लुकास रिएजंट आपण कशाला म्हणतो? पटपट पटपट कमेंट बॉक्स आता पळायला पाहिजे. एवढा सोपा क्वेश्चन आहे हा. वेदांग सदावर्ते, ऋतुजा भुजाडे, अंकिता मोरे, रुचा, सिद्धी, श्रुती सगळ्यांनी आन्सर करेक्ट सांगितले. आनंद उगले चुकले तुमचं. वेदांग सदावर्ते बरोबर आहे. श्रुती पिंपरकर बरोबर सांगितले. तन्मय पठाडे बरोबर सांगताय. तर बघा मित्रांनो, लुकास रिएजंट कशाला म्हणणार आपण? तर लुकास रिएजंट इज द मिक्सचर ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl अँड झिंक क्लोराईड. सांगा कोणा दोघांचं मिक्सचर? कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि झिंक क्लोराईड या दोघांच्या मिक्सचरला म्हणतो आपण लुकास रिएजंट. काय म्हणतो मित्रांनो ह्या रिएजंटला आपण? तर लुकास रिएजंट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज ऑब्टेन बाय युजिंग फिंकलस्टेन रिएक्शन. सांगितलंय मी तुम्हाला कालच. एक्झामिनरच्या आवडत्या 2 रिएक्शन या चॅप्टर मध्ये, फिंकलस्टेन रिएक्शन आणि स्वार्ट्स रिएक्शन. सांगा फिंकलस्टेन रिएक्शन, ज्या रिएक्शन मध्ये तुम्ही घेता अल्किल क्लोराइड किंवा अल्किल ब्रोमाइड, त्याला हीट देता सोडियम आयोडाइड इन प्रेझेन्स ऑफ ड्राय ऍसिटोन, आणि आपल्याला प्रोडक्ट भेटतो मित्रांनो ह्या रिएक्शन मध्ये अल्किल आयोडाइड. काय भेटतो? अल्किल आयोडाइड. सांगा फिंकलस्टेन रिएक्शन मध्ये कोणतं प्रोडक्ट भेटल? तर अल्किल आयोडाइड. कोणतं ऑप्शन? रुचा बरोबर सांगताय. वेदांग सदावर्ते, यश काय असतं? सुमित मोरे, अंकिता मोरे सर्वांनी करेक्ट आन्सर सांगितलंय. फिंकलस्टेन रिएक्शन यूज केली जाते कोणाच्या प्रिपरेशन साठी? अल्किल आयोडाइड. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जातोय, जो 2 वर्ष विचारलेला क्वेश्चन आहे 2025 आणि 2022 मध्ये. तर बघा मित्रांनो काय विचारलं त्यांनी? विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज फॉर्म ॲज अ मेजर प्रोडक्ट ऑफ इन द फॉलोइंग रिएक्शन. खाली आपल्याला एक रिएक्शन दिली आहे आणि त्या रिएक्शन मध्ये कोणतं प्रोडक्ट हे मेजर प्रोडक्ट असेल आपल्याला विचारलंय. तर बघा आपल्याला दिलं काय? 2-मिथिल ब्यूटेन याची रिएक्शन करा HBr सोबत. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? पेरॉक्साइड. बघा 2-मिथिल ब्यूटेन कसा? तर ब्यूट याचा अर्थ 4 कार्बन. इकडे बघा ब्यूट याचा अर्थ 4 कार्बन. 2ene याचा अर्थ डबल बॉन्ड 2 नंबर आणि 3 नंबर मध्ये. आता 2 नंबरला मिथिल आहे, मग याला जर 2 नंबर घेतलं तर याला मिथिल लिहा, बाकी हायड्रोजन लिहून टाका. इथं लिहिला CH3, याला 4 बॉन्ड याचा अर्थ लिहायची गरज नाहीये. 3 बॉन्ड याचा अर्थ 1 हायड्रोजन, 1 बॉन्ड याचा अर्थ 3 हायड्रोजन. हे स्ट्रक्चर आलं मित्रांनो कोणाचं? 2-मिथिल ब्यूटेन. कोणासोबत रिएक्शन करा? HBr. आता मला सांगा हा जो अल्किन घेतलाय आपण 2-मिथिल ब्यूटेन, सिमेट्रिकल आहे का अनसिमेट्रिकल? अनसिमेट्रिकल. HBr आहे कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? तर पेरॉक्साइड. पेरॉक्साइड याचा अर्थ कोणता रूल मित्रांनो? अँटी मार्कोनिकॉप्स रूल. बघा HBr आहे, पेरॉक्साइड आहे, अनसिमेट्रिकल अल्किन आहे, याचा अर्थ आपण रूल वापरणार अँटी मार्कोनिकॉप्स रूल. आता बघा मित्रांनो 2-2 प्रोडक्ट लिहित बसू नका, वेळ कमी आपल्याकडे, त्यामुळे पटकन आपण आन्सर कडे जा. अँटी मार्कोनिकॉप्स रूल सांगतो आपल्याला ह्या HBr मधला निगेटिव्ह पार्ट म्हणजे कोण? Br- कोणत्या कार्बनला ऍड करा? कोणत्या डबल बॉन्डेड कार्बनला ऍड करा? तर ज्या डबल बॉन्डेड कार्बन कडे
जास्त हायड्रोजन आहे, मग याच्याकडे एक आहे आणि याच्याकडे एक पण नाहीये, म्हणजे Br तुम्ही इथं लिहिणार आणि हायड्रोजन या कार्बनला लिहिणार. म्हणजे प्रोडक्ट भेटलं बघा मित्रांनो आपलं CH3CH, इथं CH3 डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड, इथं CH याला लिहिणार Br आणि इथं CH3. हे प्रोडक्ट काय मित्रांनो मेजर प्रोडक्ट आहे. पण आता त्याचं काय दिलंय आपल्याला IUPAC नेम दिलंय. मग IUPAC नेम येईल आपल्याला याचं 2 ब्रोमो, मग 2 ब्रोमो नंतर 3 मिथिल आणि 4 कार्बन म्हणून लिहिणार आपण ब्युटेन. काय नाव मित्रांनो याचं 2 ब्रोमो 3 मिथिल ब्युटेन. आहे का ऑप्शन मध्ये 2 ब्रोमो 3 मिथिल ब्युटेन. कोणत्या ऑप्शन मध्ये तर ऑप्शन सी मध्ये दिलंय. रिॲक्शन कळाली सगळ्यांना. ऋतुजा, सिद्धी, रुचा, साई, समीक्षा शेलार, सार्थक कवडे, माया थोरात, यश कायस्थ सर्वांनी करेक्ट आन्सर सांगितले. कोमल हिरे. क्लिअर कळालं सगळ्यांना हे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड फॉर्म 1 ब्रोमो 1 मिथिल सायक्लोहेक्झेन. आता बा काय दिलं आपल्याला क्वेश्चन, तर विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स फॉर्म 1 ब्रोमो 1 मिथिल सायक्लोहेक्झेन. हा 3 वर्ष रिपीट झालेला क्वेश्चन आहे. 2021, 2023 आणि 2022. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे खाली दिलेले जे कंपाऊंड आहे त्या कंपाऊंड पैकी कोणाची रिॲक्शन आपण HBr सोबत केली म्हणजे आपल्याला प्रोडक्ट भेटल 1 ब्रोमो 1 मिथिल सायक्लोहेक्झेन. तर आता याच्याकडे 2 ट्रिक्स आहे. हे क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपल्याकडे 2 ट्रिक्स आहे. तर अगोदर तुम्ही प्रोडक्ट कोणतं आहे ते लिहा. सांगा प्रोडक्ट कोणतं आहे 1 ब्रोमो 1 मिथिल सायक्लोहेक्झेन. मग आपल्याला लगेच कळायला पाहिजे सायक्लोहेक्झेन याचा अर्थ अशी रिंग. 1 ब्रोमो याचा अर्थ त्या 1 नंबरला ब्रोमीन आणि त्याच 1 नंबरला मिथिल. असं आपल्याला प्रोडक्ट तयार करायचा आहे 1 ब्रोमो 1 मिथिल सायक्लोहेक्झेन. मग कोणापासून तयार करायचा तर बघा आपल्याला जे रिॲक्टंट दिले त्या सगळ्या रिॲक्टंट मध्ये डबल बॉन्ड आहे. याचा अर्थ अल्किन पासून तयार करायचं आहे. मग कोणत्या अल्किन पासून तयार होईल ओळखणे एकदम सोपं आहे मित्रांनो. काय करा ज्या कार्बनला ब्रोमीन लिहिलाय तो ब्रोमीन काढा आणि शेजारच्याचा हायड्रोजन काढा. बघा या कार्बनला ब्रोमीन याचा अर्थ ब्रोमीन काढा आणि शेजारच्याचा हायड्रोजन. मग याचा ब्रोमीन आणि याचा हायड्रोजन काढला आणि डबल बॉन्ड लिहून टाका. मग डबल बॉन्ड लिहिला तर असं तयार होईल हा डबल बॉन्ड आणि इथं CH3. सांगा कोणता रिॲक्टंट असा जो दिलाय तर तो ऑप्शन ए मध्ये आपल्याला दिलाय. म्हणजे ह्या क्वेश्चन साठी कोणतं ऑप्शन करेक्ट आहे मित्रांनो तर ऑप्शन ए हे करेक्ट आहे. कळालं सगळ्यांना. कळालं का. आणि दुसरी ट्रिक्स आहे हे असं नाही येत तर इथं काय करा HBr ऍड करून बघा. सांगा याच्यात HBr ऍड केला तर मग आपल्याला कळालं बा हा जो कार्बन आहे या कार्बनचा विचार केला 1 2 3 4 4 बॉन्ड याचा अर्थ याला हायड्रोजन नाहीये. आणि ह्या कार्बनचा विचार केला 1 2 3 3 बॉन्ड याचा अर्थ 1 हायड्रोजन आहे. मग HBr हे पेरॉक्साइड वगैरे नाहीये. मग हा आपण घेणार मार्कॉनिकॉप्स रूल नुसार. मग मार्कॉनिकॉप्स रूल सांगतो निगेटिव्ह पार्ट कोणाला ऍड करा कमी हायड्रोजन असलेल्या कार्बनला. मग ब्रोमीन इथं लिहिणार आणि हायड्रोजन इथं लिहिणार. मग आपल्याला असं प्रोडक्ट भेटेल मित्रांनो. इथं ब्रोमीन इथं लिहिला Br, इथं CH3 डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड आणि इथं H आहे तर इथं CH2. क्लिअर. याचं पण बऱ्याच जणांनी आन्सर करेक्ट सांगितलंय तर हे ऑप्शन हे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जातोय. आयडेंटिफाय द प्रोडक्ट C फॉर्म इन द फॉलोइंग सिरीज ऑफ रिॲक्शन. काय म्हणतात ते आता आयडेंटिफाय द प्रोडक्ट C फॉर्म इन द फॉलोइंग सिरीज ऑफ रिॲक्शन. तर आपल्याला एक रिॲक्शन दिली आहे त्या रिॲक्शन मध्ये C हे प्रोडक्ट कोणतं आहे असं आपल्याला विचारलंय. तर बघा पहिल्यापासून आपण रिॲक्शन लिहायला सुरुवात करायची. वाचत बसायची काही गरज नाही. ब्रोमो इथेन. मग ब्रोमो इथेन म्हणजे आपल्याला माहिती आहे CH3 CH2 Br म्हणजे इथिल ब्रोमाइड. कोणासोबत रिॲक्शन केली मित्रांनो मॅग्नेशियम इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. मग अल्किल हलाइड आणि मॅग्नेशियम माहिती आहे आपल्याला अल्किल मॅग्नेशियम हलाइड तयार होतो. म्हणजे इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड काय तयार झाला इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड.
आता हा जो इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड आहे हा आपला ए मित्रांनो, काय तयार झाला हा ए. याच्यात काय ऍड करा HOH. HOH म्हणजे काय मित्रांनो, वॉटर ऍड करा. इकडे लक्ष द्या. आता वॉटर ऍड केलं, हा जो तयार झाला इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड हा ग्रिग्नार्ड रिएजंट आहे, ज्यामध्ये वॉटर ऍड केला तर काय करा, हा MgBr काढून टाका आणि हा H इथे ऍड करा. सांगा CH2 आहे त्याला H लिहिला तर आपल्याला असं भेटल CH3CH3 म्हणजे काय तयार झाला इथं इथेन. आता हा जो इथेन आहे त्याला आपण बी म्हणतोय. काय म्हणतोय मित्रांनो, बी. प्लस काय तयार होईल तर हा MgBr आणि यातला OH म्हणजे असं MgBr आणि इकडं OH. आता बी जो तयार झाला त्याचं काय करा, ब्रोमिनेशन. बघा हा इथेन आहे त्याचं काय करा, ब्रोमिनेशन इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट. पटकन आता आन्सर आलं. अल्केन आहे त्याचं ब्रोमिनेशन केलं. ही 11वीला रिॲक्शन आहे, 12वीला नाहीये. अल्केनचं ब्रोमिनेशन केलं तर अल्केन मधला हायड्रोजन निघल आणि त्याऐवजी येईल ब्रोमीन, म्हणजे तयार होईल परत इथिल ब्रोमाइड. काय तयार होईल मित्रांनो, इथिल ब्रोमाइड किंवा त्याला ब्रोमो इथेन म्हणणार, जे आपलं फायनल प्रोडक्ट असणार आहे सी. हा बऱ्याच जणांनी नाही, सिद्धी, रुचा, वेदांग, समीक्षा मोरे, नूतन माले, आता सर्व सांगताय. इथे आन्सर आलं का पटपट टाईप करता तुम्ही, तोपर्यंत थोडेसे जण विचार करता. तर काय तयार झाला मित्रांनो, इथिल ब्रोमाइड म्हणजेच ब्रोमो इथेन, म्हणजेच आपलं ऑप्शन सी हे करेक्ट आहे. रिॲक्शन कळाली सगळ्यांना, ही रिॲक्शन कळाली आहे, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जातोय आणि नेक्स्ट क्वेश्चन जो दिसतोय, अल्किल क्लोराइड ऑन हिटिंग विथ मेटल फ्लोराइड. आता परत आवडती रिॲक्शन, एक्झामिनर त्यांची आवडती रिॲक्शन, मेटल फ्लोराइड सोबत अल्किल क्लोराइडला आपण हिट दिली, तयार झाला अल्किल फ्लोराइड. लगेच पटकन आपला आन्सर तयार पाहिजे. अल्किल आयोडाइड फिंकलस्टेन, अल्किल फ्लोराइड. सांगा अल्किल फ्लोराइड सॉल्ट्स रिॲक्शन. बघा 2024 ला दोन शिफ्ट मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे, 2021 ला पण विचारला होता. कोणती रिॲक्शन आहे मित्रांनो, ही तर सॉल्ट्स रिॲक्शन. त्यानंतर आयडेंटिफाय द करेक्ट इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉइंट ऑफ फॉलोइंग कंपाऊंड. मग आपल्याला काही कंपाऊंड दिले आणि त्या कंपाऊंडचे आपल्याला काय कम्पेअर करायचे मित्रांनो, बॉइलिंग पॉइंट कम्पेअर करायचे. तर इकडे लक्ष द्या. आता बॉइलिंग पॉइंट कम्पेअर करताना काय केलंय आपण इथं, तर आपण जर विचार केला तर सगळे मिथिलच आहे, पण इथं काही ठिकाणी 3 ब्रोमीन दिसता, काही ठिकाणी 2 दिसता, 1 दिसतो. इथं क्लोरीन आहे. त्यानंतर आपण जर इथं विचार केला, हा मिथिल क्लोराइड आहे, हा मिथिल ब्रोमाइड आहे, हा डायब्रोमो मिथेन आहे आणि हा मिथिल फ्लोराइड आहे. आता जनरल जर विचार केला तर बघा, बॉइलिंग पॉइंट हा कशानुसार वाढतो, तर बॉइलिंग पॉइंट हा वाढत जातो मॉलिक्युलर मास नुसार. कशानुसार, मॉलिक्युलर मास. म्हणजे 2 ब्रोमीन असेल, 1 ब्रोमीन असेल तर 2 ब्रोमीन असलेल्या कंपाऊंडचं मॉलिक्युलर मास जास्त, त्याचा बॉइलिंग पॉइंट जास्त. जसं इथं 3 ब्रोमीन आहे आणि इथं 2 ब्रोमीन आहे. मग आपल्याला कळालं 2 पेक्षा ते म्हणतात 3चं कमी, याचा अर्थ हे ऑप्शन येऊ शकत नाही. पहिलं का बरं येऊ शकत नाही कळालं, कारण 3 ब्रोमीन असताना जास्त यायला पाहिजे होतं 2 ब्रोमीन पेक्षा. त्यांनी 2 ब्रोमीन असताना जास्त सांगितलं, म्हणजे हे ऑप्शन येणार नाही. आता इकडे बघा, हे ऑप्शन चेक करू आपण. बी ऑप्शन मिथिल क्लोराइड, मिथिल ब्रोमाइड. माहिती आहे आपल्याला क्लोरीन पेक्षा ब्रोमीन हा मोठा आहे, याचा अर्थ हे बरोबर सांगितलं, मिथिल ब्रोमाइडचा जास्त मिथिल क्लोराइड पेक्षा. आता बघा 1 ब्रोमीन आहे, 2 ब्रोमीन आहे, याचा जास्त, हे पण बरोबर आहे. इथपर्यंत तर बरोबर आहे. त्यानंतर सगळ्यात जास्त म्हणतात ते कोणाचा, मिथिल फ्लोराइडचा. कोणाचा, मिथिल फ्लोराइडचा. काय वाटतं सांगा बी ऑप्शन मध्ये. इथं थोडीशी मिस्टेक आहे मित्रांनो, तर इथं लक्षात घ्या. तर इथं थोडस हे जे शेवटचं दिलंय मिथिल फ्लोराइड, तर ह्या मिथिल फ्लोराइडने ऍक्च्युअली तर CHBr3, काय इथं CHBr3.
म्हणजे इथं Br2 इथं Br3 इथं सिंगल Br इथं क्लोरीन. मग याचा अर्थ यानुसार जर बघितलं तर ऑप्शन बी हे करेक्ट यायला पाहिजे. तिथं फ्लोरीन दिला, फ्लोरीन नाही ऍक्च्युअल तिथं CHBr3. समीक्षा शेलार करेक्ट सांगितलंय बी ऑप्शन. सी ऑप्शन नाही येणार. हा सॉरी इथं इकडे लक्ष द्या. तर ह्या क्वेश्चन साठी सी ऑप्शन करेक्ट येऊ शकतं. कसं तर हा मिथिल फ्लोराईड, मिथिल क्लोराईड, मिथिल ब्रोमाइड आणि मिथिल आयोडाईड. इकडे लक्ष द्या. करेक्ट इथं तर सी ऑप्शन करेक्ट येईल कारण हे सगळे मिथिल आहे. सॉरी इथं पण आपण हा CH3F त्यामुळं हे ऑप्शन नाही येणार बी ऑप्शन. इथं मी करेक्शन करून देतोय तुम्हाला. तर बी ऑप्शन नाहीये याचं. तर मिथिल फ्लोराईड, मिथिल क्लोराईड, मिथिल ब्रोमाइड, मिथिल आयोडाईड कुठेतरी आपण शिकलो. सेम अल्किल ग्रुप असेल तर आपण बॉइलिंग पॉइंट कम्पेअर करतो हॅलोजनच्या साईज नुसार. आणि हॅलोजनची साईज माहिती आपल्याला. क्लोरीन पेक्षा क्लोरीन, क्लोरीन पेक्षा ब्रोमीन आणि ब्रोमीन पेक्षा आयोडीन. इथं जर आपण विचार केला करेक्ट इन्क्रीजिंग ऑर्डर असणारे ऑप्शन सी. करेक्शन केलंय सर्वांनी. बी ऑप्शन नाहीये. जे समीक्षाने सांगितलं होतं बी ऑप्शन नाहीये. मी पण सांगितलं होतं ते थोडीशी मिस्टेक होती त्यामुळं बी ऑप्शन नाहीये मित्रांनो. तर ऑप्शन सी हे करेक्ट आहे. कसं तर कळालं सर्वांना. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कडे जर आपण गेलो विच अमॉंग द फॉलोइंग हॅज लोएस्ट बॉइलिंग पॉइंट. सांगा सगळ्यात कमी बॉइलिंग पॉइंट कोणाचा असेल असं आपल्याला विचारलंय. सांगा क्लोरोमिथेन. क्लोरोमिथेन म्हणजे कोण मित्रांनो? मिथिल क्लोराईड. ब्रोमोमिथेन. ब्रोमोमिथेन म्हणजे मिथिल ब्रोमाइड. डायब्रोमोमिथेन. डायब्रोमो म्हणजे मिथेन मधले 2 हायड्रोजन काढून 2 ब्रोमीन घ्या. ट्रायब्रोमोमिथेन. ट्रायब्रोमो म्हणजे किती ब्रोमीन घ्या? 3. सांगा आता यातला काय विचारला तुम्हाला? लोवेस्ट विचारला. सगळ्यात कमी बॉइलिंग पॉइंट कोणाचा? तर मला सांगा क्लोरीन आणि ब्रोमीन यांचा विचार केला तर ब्रोमीनचा जास्त आहे म्हणजे अशी ऑर्डर येईल. मिथिल क्लोराईडचा सगळ्यात कमी, नंतर मिथिल ब्रोमाइड, नंतर येईल डायब्रोमोमिथेन आणि सगळ्यात जास्त येईल मित्रांनो ट्रायब्रोमोमिथेन. आपल्याला सगळ्यात लोवेस्ट विचारला होता क्लोरोमिथेनचा सगळ्यात कमी बॉइलिंग पॉइंट आहे ऑप्शन ए. ए ऑप्शन हे करेक्ट आहे. क्लिअर. तर तुम्हाला हे पण कळतंय आता फिजिकल प्रॉपर्टीच्या रिलेटेड पण क्वेश्चन विचारला जातो. विच अल्किल हॅलाइड हॅज हायेस्ट बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ CX बॉन्ड. बघा जो CX बॉन्ड आहे त्याची आपल्याला बॉन्ड एन्थॅल्पी कंपेअर करायची आहे. सांगा मित्रांनो बॉन्ड एन्थॅल्पी म्हणजे काय? बॉन्ड ब्रेक होण्यासाठी लागणारी एनर्जी. तर मग आपण काल बॉन्ड कंपेअर केले होते. कार्बन फ्लोरीन, नंतर कार्बन क्लोरीन, कार्बन ब्रोमीन आणि कार्बन आयोडीन. सांगा फ्लोरीन कडून आयोडीन कडे जाताना साईज वाढते. साईज वाढते याचा अर्थ बॉन्ड लेंथ वाढत जाईल. सांगा बॉन्ड लेंथ काय होईल मित्रांनो? वाढत जाईल. सगळ्यात मोठा बॉन्ड असणारे कार्बन आणि आयोडीन मधला. मग आपण कुठेतरी शिकलोय बॉन्ड स्ट्रेंथ. सांगा बॉन्ड स्ट्रेंथ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू बॉन्ड लेंथ. म्हणजे बॉन्डची जी ताकद आहे ती इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे बॉन्ड लेंथ सोबत. म्हणजे लेंथ जेवढी कमी तेवढा बॉन्ड स्ट्रॉंग असणार आहे. याचा अर्थ सगळ्यात स्ट्रॉंग बॉन्ड कोणता मित्रांनो? कार्बन आणि फ्लोरीन मधला. मग सगळ्यात स्ट्रॉंग आहे याचा अर्थ हा ब्रेक होण्यासाठी जास्त एनर्जी लागल. म्हणजे मिथिल फ्लोराईड हे आपला आन्सर यायला पाहिजे. हायेस्ट बॉन्ड एन्थॅल्पी कोणत्या बॉन्डची असेल मित्रांनो? तर मिथिल फ्लोराईड. करेक्ट आन्सर सांगितलंय रुचाने, सार्थक कवडे, अक्षय गाडेकर, वेदांग सदावर्ते, समीक्षा मोरे, कोमल हिरे, पूजा जाधव. क्लिअर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. विच फ्रॉम फॉलोइंग प्रॉपर्टीज इज नॉट आयडेंटिकल फॉर इनॅन्शोमर. इकडे लक्ष द्या मित्रांनो. आता काय म्हणतात ते खाली दिलेल्या पैकी कोणती प्रॉपर्टी ही करेक्ट नाहीये? कोणासाठी? सॉरी नॉट आयडेंटिकल म्हणजे सारखी नसते. कोणती प्रॉपर्टी ही सारखी नसते? कोणाची? इनॅन्शोमरची. इकडे लक्ष द्या. आता कोणाची विचारली? इनॅन्शोमर. आता इनॅन्शोमर म्हणजे काय मित्रांनो? तर लक्षात घ्या
जे तुम्ही एक डी फॉर्म लिहिता आणि एक एल फॉर्म लिहिता, एक डेक्स्ट्रो रोटेटरी आणि एक लिओ रोटेटरी, हे जे दोन मिक्सचर असतात त्या मिक्सचरला आपण एक डी फॉर्म आणि एल फॉर्म यांना आपण काय म्हणतो, इनॅन्शिओमर म्हणतो. मग याचा जर विचार केला, हा डेक्स्ट्रो रोटेटरी याचा अर्थ हा क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट होतो, याला साइन तुम्ही प्लस लिहिता. हा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट होतो, याला मायनस साइन लिहिता. म्हणजे त्यांचं रोटेशनचं साइन हे सेम नसतं. मग आता काय काय त्यांचं म्हणणं आहे मेल्टिंग पॉइंट, तर मेल्टिंग पॉइंट सेम असतो, डेन्सिटी सेम असते, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, या तिन्ही पण फिजिकल प्रॉपर्टी मित्रांनो. आणि जे इनॅन्शिओमर असतात त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टी मध्ये काही फरक नसणार आहे, म्हणजे त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टी आयडेंटिकल असेल. साइन ऑफ ऑप्टिकल रोटेशन, हे ऑप्टिकल रोटेशन कळालं ना, एक क्लॉकवाईज एक अँटी क्लॉकवाईज, म्हणजे याचं ऑप्टिकल रोटेशनचं साइन प्लस याचं मायनस, म्हणजे हे साइन त्यांचे काय नसतं मित्रांनो, आयडेंटिकल नसता. म्हणजे याचं डी ऑप्शन हे करेक्ट आहे. क्लिअर. सार्थक कवडे, अक्षय गाडेकर, नूतन महाले, कोमल हिरे यांनी क्वेश्चनचा आन्सर बरोबर सांगितलंय. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड, 2024 ला विचारलेला क्वेश्चन आहे आणि ह्या टाईपचा एक क्वेश्चन विचारला जाणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो, ह्या टाईपचा एक क्वेश्चन ह्या वर्षी पण विचारला जाणार आहे. काय म्हणणं आहे त्यांचं, खाली दिलेल्यापैकी कोणता कंपाऊंड हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह नाहीये, सांगा. ऑप्टिकली ऍक्टिव्ह नाहीये याचा अर्थ ऑप्टिकली इनऍक्टिव्ह आहे. मग बघा, एखादा कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे का इनऍक्टिव्ह आहे हे कसं ओळखता, तर ऑप्टिकली ऍक्टिव्ह असण्यासाठी सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या मित्रांनो, त्यामध्ये काय पाहिजे, अनसिमेट्रिकल कार्बन. कोणता कार्बन पाहिजे, अनसिमेट्रिकल, किंवा त्याला तुम्ही कायरल कार्बन म्हणता. मग ज्या कंपाऊंड मध्ये कमीत कमी एक कायरल कार्बन असेल तो असतो ऑप्टिकली ऍक्टिव्ह. आता अनसिमेट्रिकल कार्बन कळतो ना, पण आपल्याला जो कार्बन 4 वेगवेगळ्या ग्रुपला किंवा 4 वेगवेगळ्या ऍटमला अटॅच आहे, तर आपण चेक करून घेऊ. आता यातलं पहिलं ऑप्शन 1,2 डायक्लोरोब्युटेन, इकडे वा, काय घ्यायचं आपल्याला, पहिलं 1,2 डायक्लोरोब्युटेन. मग ब्युटेन म्हणजे 1 2 3 4, 1,2 म्हणजे 1 नंबरला क्लोरीन, 2 नंबरला क्लोरीन, बाकी राहिलेले हायड्रोजन लिहा. बरोबर का, इथं CH लिहिणार, इथं आपण CH2 लिहिणार. आता चेक करायचे आपल्याला कायरल कार्बन आहे का. बघा, ह्या पहिल्याला तर 3 सेम हायड्रोजन आहे, हा कायरल नाही येणार. याला 2 सेम हायड्रोजन आहे, हा पण येणार नाही. याला पण 2 सेम हायड्रोजन आहे, हा पण येणार नाही. पण ह्या कार्बनचा जर विचार केला मित्रांनो, बघा या साइडला CH2Cl, या साइडला Cl, या साइडला H, या साइडला इथिल, असे 4 ग्रुप वेगवेगळे. याचा अर्थ हा कार्बन अनसिमेट्रिकल किंवा कायरल, याचा अर्थ हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह. आपल्याला ऑप्टिकली इनऍक्टिव्ह ओळखायचा, हे ऑप्शन येणार नाही, बी ऑप्शन 1,3 डायक्लोरोब्युटेन. परत 1 2 3 4, 1,3 डायक्लोरोब्युटेन. मग आपल्याला लगेच कळालं इथं पण. आता बघा, हा पहिला कायरल येणार नाही, हा दुसरा येणार नाही, तिसरा पण येणार नाही, हा चौथा येणार नाही, हा तिसरा येईल. क्लिअर. म्हणजे बी ऑप्शन पण येणार नाही. 1,4 डायक्लोरोब्युटेन, इकडे 1,4 म्हणतात. आता म्हणजे 1 नंबरला क्लोरीन आणि 4 नंबरला क्लोरीन, बाकी काय लिहा, हायड्रोजन. इथं लिहिणार 2, इथं 2, इथं 2, इथं 2. इकडे बघा मित्रांनो, आता याला 2 सेम हायड्रोजन आहे, कायरल नाहीये, हा पण कायरल नाही, हा पण नाही, हा पण नाही. म्हणजे या कंपाऊंड मध्ये 1,4 डायक्लोरोब्युटेन मध्ये एक पण कार्बन कायरल नाहीये, म्हणजे हा ऑप्टिकली कसा येईल, तर इनऍक्टिव्ह येईल. कसा आहे हा ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. ऑप्शन सी हे करेक्ट आहे. क्लिअर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, हाऊ मेनी कायरल कार्बन ऍटम्स आर प्रेझेंट इन 2-chloro 3,4,5 ट्रायमिथिल हेक्झेन. 2025 ला विचारलेला क्वेश्चन आहे. काय म्हणतात ते, हाऊ मेनी कायरल कार्बन ऍटम्स आर प्रेझेंट इन 2-chloro 3,4,5 ट्रायमिथिल हेक्झेन. एकदम सोपं. हेक्झेन म्हणजे किती कार्बन मित्रांनो, 6 कार्बन.
क्लोरीन किती नंबरला आहे 2, मग मी 2 नंबरला लिहिला क्लोरीन. 3, 4, 5 म्हणजे 3 नंबरला एक मिथिल, 4 नंबरला एक मिथिल आणि 5 नंबरला एक मिथिल. आणि बाकी हायड्रोजन लिहा. आता इथं लिहिणार 3, बघा 3 बॉन्ड, याचा अर्थ इथं एक, इथं एक, इथं पण एक, इथं पण लिहिणार एक, इथं लिहिणार CH3. आता सांगा यातले कायरल कार्बन. हा पहिला येणार नाही कारण 3 सेम हायड्रोजन आहे. हा शेवटचा पण येणार नाही, याच्याकडे पण 3 सेम हायड्रोजन आहे. मग बघा याचा विचार केला, इथं मिथिल, इथं मिथिल, याचा अर्थ हा पण येणार नाही. हे लक्षात घ्या, हा पण येणार नाही कारण की 2 मिथिल अटॅच आहे. इथं विचार केला याचा, बघा एका बाजूने हा ग्रुप, हा H, हा आणि हा मिथिल, याचा अर्थ 4 ग्रुप वेगवेगळे अनसिमेट्रिकल. याचा विचार केला, तिथं पण 4 वेगवेगळे अनसिमेट्रिकल. याचा विचार केला, 4 वेगवेगळे अनसिमेट्रिकल. किती सांगा, किती कायरल कार्बन ऍटम त्यामध्ये प्रेझेंट आहे? रुचा ए ऑप्शन सांगताय तुम्ही, ए ऑप्शन, याचा अर्थ 4 कायरल कार्बन नाहीये. बघा हा कायरल कार्बन नाहीये. कायरल कार्बन ह्या स्ट्रक्चर मध्ये 3 आहे. 3 कायरल कार्बन आहे, याचा अर्थ बी ऑप्शन हे आपलं करेक्ट आहे. क्लिअर? आता सोपा क्वेश्चन आहे, फक्त आपल्याला काय करणं गरजेचं आहे मित्रांनो, स्ट्रक्चर काढता आलं पाहिजे आणि कायरल कार्बन हे ओळखता आलं पाहिजे. विच ऑफ द फॉलोइंग अल्केन इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह? 21, 24, 25 3 वर्ष रिपीट झाला. काय विचारलं त्यांनी, खाली दिलेल्या पैकी कोणता अल्केन हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे? सांगा कसं ओळखणार आता ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे? तर काय करावं लागेल मित्रांनो, आपल्याला त्यासाठी स्ट्रक्चर काढून बघावं लागेल. 2 मिथिल प्रोपेन, बघा प्रोपेन याचा अर्थ 3 कार्बन, 2 मिथिल याचा अर्थ CH3, 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 CH. बघा आपल्याला काय, हा 2 मिथिल प्रोपेन म्हटलं ना, मग हा 2 मिथिल प्रोपेन तयार झाला. आता यातला हा तर येणार नाही, हा येणार नाही, हा पण येणार नाही कायरल कार्बन, आणि हा पण येणार नाही कारण की या कार्बनचा विचार केला तर बघा त्याला पण आपण विचार केला तर 3 मिथिल अटॅच, म्हणजे याच्यात एक पण सिमेट्रिक कार्बन नाहीये. हा ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. ए ऑप्शन येणार नाही. बी बघा 2 मिथिल ब्युटेन. ब्युटेन म्हटलं का 1, 2, 3, 4, 2 मिथिल म्हणजे 2 नंबरला मिथिल, इथं CH3, CH2, CH3, इथं लिहिणार H. इकडे बघा आता 2 मिथिल ब्युटेन सांगितलं ना, मग याचा हा तर येणार नाही, हा पण येणार नाही. या कार्बनला 2 मिथिल सारखे, हा पण येणार नाही, हा पण येणार नाही. याचा अर्थ हा पण ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. याच्यात एक पण असिमेट्रिक नाही, यात पण एक पण असिमेट्रिक नाहीये. सी ऑप्शन 2, 3 डायमिथिल ब्युटेन. बघा परत ब्युटेन म्हणजे किती कार्बन मित्रांनो 4. 2, 3 डायमिथिल, 2 नंबरला मिथिल, 3 नंबरला मिथिल, इथं H, इथं H, इथं CH3, इथं CH3. हा येणार नाही, हा पण येणार नाही. याचा विचार केला तर याला 2 मिथिल आहे, हा पण येणार नाही. याचा विचार केला 2 मिथिल आहे, हा पण येणार नाही. म्हणजे सी ऑप्शन पण येत नाहीये मित्रांनो. याचा अर्थ ऑटोमॅटिकली आपलं ऑप्शन डी करेक्ट आहे. बघून घेऊ. 2, 3 डायमिथिल पेंटेन. पेंटेन म्हणजे किती कार्बन 5 कार्बन, 2 नंबरला एक मिथिल आणि 3 नंबरला एक मिथिल. बाकी काय लिहा हायड्रोजन CH3, CH3, इथं लिहिला H, इथं लिहिला H, इथं लिहिला CH2. बघा मित्रांनो हा सिमेट्रिक नाहीये, हा पण नाहीये, हा पण नाहीये, हा पण नाहीये. आणि ह्या कार्बनला विचार केला तर याला पण 2 मिथिल आहे, म्हणजे हा पण नाहीये, हा पण नाही. मग याचा विचार केला या कार्बनचा, एका बाजूने हायड्रोजन, दुसऱ्या बाजूने हा मोठा ग्रुप, तिसऱ्या बाजूने हा ग्रुप आणि चौथ्या बाजूने मिथिल आहे. तर माझ्या मते 4 ग्रुप हे वेगवेगळे. याचा अर्थ हा कार्बन येईल कायरल कार्बन, म्हणजे असिमेट्रिक कार्बन, म्हणून हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह. डी ऑप्शन हे करेक्ट आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी याचं ऑप्शन करेक्ट सांगितलंय. आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जातोय. विच अमॉंग द फॉलोइंग इज फीचर ऑफ SN1 रिएक्शन? सांगायचंय तुम्ही आता पटकन स्टेटमेंट वाचायचे आणि सांगायचं खाली दिलेल्या पैकी SN1 रिएक्शनचं फीचर कोणतं आहे.
सांगा SN1 म्हणजे ज्या रिॲक्शनचा रेट एका रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड असतो. ज्याचं एक्झाम्पल आहे अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड. नंतर ती 2 स्टेपमध्ये रिॲक्शन होते. आपल्याला प्रोडक्टमध्ये 50% इन्व्हर्जन भेटतं, 50% रिटेन्शन भेटतं. 2 स्टेपमध्ये रिॲक्शन होते. पहिल्या स्टेपमध्ये कार्बोकॅटायन तयार होतो, दुसऱ्या स्टेपमध्ये न्यूक्लिओफाइलचा अटॅक होतो कार्बोकॅटायन वरती. बघा पहिलं दिलं सिंगल स्टेप रिॲक्शन, तर माहिती आपल्याला SN1 हे सिंगल स्टेप नाहीये, ओनली बॅक साइड अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल. बरोबर नाहीये, कारण की कार्बोकॅटायन वर दोन्ही साइडने अटॅक होऊ शकतो, फ्रंट साइड एज वेल एज बॅक साइड. ट्रान्झिशन स्टेट कंटेन पेंटा कोऑर्डिनेट कार्बन नाहीये. ट्रान्झिशन स्टेट मध्ये पेंटा कार्बोनेट. आता पेंटा कार्बोनेट म्हणजे जसं आपण मिथिल ब्रोमाइड मध्ये बघितलं होतं असं, मिथिल ब्रोमाइड या साइडने त्याला असा OH, या साइडने त्याला Br, मग हा झाला पेंटा कार्बोनेट, म्हणजे 5 बॉन्ड आहे त्याला. पण हे SN2 मध्ये होतं. हे कुठं होतं? SN2 मध्ये, SN1 मध्ये नाही. फॉर्मेशन ऑफ इंटरमिजिएट प्लेनर कार्बोकॅटायन काय तयार होतो मित्रांनो? असा इंटरमिजिएट एक असा कार्बोकॅटायन तयार होतो ज्याला तुम्ही म्हणता टर्शियरी ब्युटिल कार्बोकॅटायन, ज्यातल्या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp2 असतं मित्रांनो, म्हणून त्याचं स्ट्रक्चर हे प्लेनर आहे. कोणतं? प्लेनर स्ट्रक्चर, म्हणून याचं डी हे ऑप्शन करेक्ट आहे. क्लिअर? त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा मित्रांनो, आपल्याकडे क्वेश्चन नंबर 23 दिसतोय. When 2-chlorobutane, बघा when 2-chlorobutane is boiled with concentrated alcoholic solution of KOH, the major product form is. हा 2 वर्ष विचारलेला क्वेश्चन आहे, 2021 आणि 2024 ला. काय म्हणतात ते? कोणाची रिॲक्शन केली? 2-chlorobutane. इकडे बघा मित्रांनो, 2-chlorobutane म्हणजे 4 कार्बन, 2 नंबरला क्लोरीन, बाकी लिहायचे हायड्रोजन. मग हे लिहिले आपण 2-chlorobutane. बघा आता हा 2-chlorobutane कोणासोबत हिट दिली म्हणता? याला अल्कोहोलिक KOH. इकडे लक्ष द्या. आता अल्कोहोलिक KOH काय करतो माहिती आपल्याला? डिहायड्रो हॅलोजिनेशन. डिहायड्रो हॅलोजिनेशन याचा अर्थ यातला हॅलोजन काढल आणि हायड्रोजन काढल. सांगा हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच आहे त्याला म्हणता अल्फा, शेजारच्याला म्हणता बीटा. किती बीटा कार्बन आहे? 2. सांगा दोन्ही वेगवेगळे का सेम? तर वेगवेगळे. मग वेगवेगळे असेल तर आपल्याला भेटतात 2 प्रोडक्ट. आपल्याला ओळखायचं त्यातलं मेजर प्रोडक्ट. सांगा मग मेजर प्रोडक्ट ओळखण्यासाठी तुम्ही वापरता सेट झेप रूल, आणि सेट झेप रूल सांगतो आपल्याला काय करा? गरीबाला आणखी गरीब करा. म्हणजे याचा अर्थ ज्याच्याकडे कमी हायड्रोजन आहे त्याचा हायड्रोजन काढा. मग याच्याकडे 3 आहे, या बीटा 2 कडे 2 आहे, म्हणजे हायड्रोजन तुम्ही काढणार बीटा 2 चा, म्हणजे तुम्हाला प्रोडक्ट भेटेल मित्रांनो CH3. याचा क्लोरीन काढला तर इथं लिहिणार, सॉरी इथं CH2 नाही येणार, इथं CH येईल. क्लोरीन काढला का CH, सिंगलचा डबल बॉन्ड, आणि याचा हायड्रोजन काढला CH, इथं CH3, म्हणजे प्रोडक्ट भेटेल मित्रांनो तुम्हाला ब्यूटोइन. कोणतं? ब्यूटोइन हे मेजर प्रोडक्ट भेटल. 2 लिहित बसू नका, डायरेक्ट रूल वापरा आणि एक प्रोडक्ट लिहून आपलं काम पटकन कमी करून टाका. नाही तर मग 2 लिहायचे, मग 2 साठी मग रूल, मग कोणतं मेजर, असं नाही. डायरेक्ट मेजरच प्रोडक्ट कडे आपण जा. टाइम कमी आहे, कमी टाइमात आपल्याला आन्सर पर्यंत पोहोचायचं आहे. आपल्याला कळालं 2 वेगवेगळे बीटा कार्बन. मग सेट झेप रूल. सेट झेप रूल सांगतो गरीबाला आणखी गरीब करा, म्हणजे ज्याच्याकडे कमी हायड्रोजन आहे त्याचाच हायड्रोजन काढा आणि सिंगलचा डबल बॉन्ड लिहा. तर बी हे ऑप्शन करेक्ट आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 23 साठी. नेक्स्ट, आयडेंटिफाय प्रोडक्ट X इन द फॉलोइंग रिॲक्शन. काय म्हणतात? आता ह्या रिॲक्शन मधलं प्रोडक्ट आपल्याला ओळखायचंय आणि एकदम सोपं आहे मित्रांनो, एकदम म्हणजे एकदम सोपं आहे. आपल्याला काय दिलं त्यांनी रिॲक्शन? तर C3H7 प्लस AgCN. कसा आहे हा? अल्कोहोलिक आहे. याला आपण हिट दिली तर बघा आपण AgCN KCN घेतला होता. KCN घेतला तर RCN तयार होतो. AgCN घेतला तर C3, बघा C3H7 आणि इथं लिहिणार मित्रांनो तुम्ही NC. काय लिहिणार? NC. NC याचा अर्थ
आयसोसायनाइड, म्हणजे आपल्याला ए ऑप्शन हे करेक्ट येईल. C3H7NC, NC म्हणजे आयसोसायनाइड. क्लिअर. फक्त इथं काय पाहिजे होतं मित्रांनो, तर याला हॅलोजन अटॅच पाहिजे कोणता तरी, कोणता पण असेल. एक्स आपण त्याला एक्स लिहिलं, मग कोणी म्हणायचं नाही हा एक्स इथं आला, एक्स नाही आला, ऍक्च्युअली तर AgX असं तयार होऊ शकतं. क्लिअर. ए ऑप्शन हे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जातोय आणि नेक्स्ट क्वेश्चन जो दिसतोय तुम्हाला, आयडेंटिफाय द प्रोडक्ट ऑब्टेन इन द फॉलोइंग रिएक्शन. एकदम सोपं आहे. आता या रिएक्शन मधलं आपल्याला प्रोडक्ट ओळखायचं आहे. तर बघा मित्रांनो काय दिलंय, CH3 CH2 CH2Br म्हणजे N प्रोपिल ब्रोमाइड आणि सिल्वर सॉल्ट ऑफ ऍसिटिक ऍसिड. सांगा कोणा दोघांची रिएक्शन आहे, सिल्वर सॉल्ट ऑफ ऍसिटिक ऍसिड आणि N प्रोपिल ब्रोमाइड. मग आपला काय सोपं आहे, यातला Ag काढा आणि यातला Br काढून टाका मित्रांनो. AgBr निघून गेला. आता प्रोडक्ट मेन, मग AgBr निघाला का उरलेला पार्ट हा CH3, हा C डबल बॉन्ड O, त्यानंतर यातला O आणि यातला हा प्रोपिल CH2 CH2 CH3. आता सांगा याचं नाव काय येईल, तर हा इस्टर तयार झाला मित्रांनो. ज्या इस्टरचं नाव अल्किल, अल्किल कोण आहे, N प्रोपिल, आणि डाव्या बाजूला CH3 असेल तर त्याला ऍसिटेट म्हणता. काय नाव याचं, N प्रोपिल ऍसिटेट. कोणतं ऑप्शन सांगा, कोणत्या ऑप्शन मध्ये N प्रोपिल ऍसिटेट दिलंय आपल्याला, तर ऑप्शन डी मध्ये. इस्टर फॉर्मेशन रिएक्शन ही अल्किल हलाइड आणि सिल्वर सॉल्ट ऑफ ऍसिटिक ऍसिड. कोणता इस्टर तयार झाला, N प्रोपिल ऍसिटेट. बघा, आयडेंटिफाय द प्रोडक्ट फॉर्म व्हेन 2-bromoबुटेन इज हिटेड विथ aqueous solution of sodium hydroxide. बघा काय म्हणतात ते, आयडेंटिफाय द प्रोडक्ट म्हणजे प्रोडक्ट ओळखा. कधी, व्हेन 2-bromoबुटेन, कोणाची रिएक्शन केली आपण, 2-bromoबुटेनची. सांगा 2-bromoबुटेनची रिएक्शन केली कोणासोबत, aqueous solution of sodium hydroxide. बघा aqueous solution of सोडियम हायड्रॉक्साइड. एकदम सोपं आहे. आता सांगा ऍक्वियस KOH किंवा ऍक्वियस NaOH घेतला तर माझ्या मते तुम्हाला कळतं, ऍक्वियस NaOH किंवा ऍक्वियस KOH घेतला तर सबस्टिट्यूशन रिएक्शन होईल. सबस्टिट्यूशन म्हणजे यातला Br निघून जाईल आणि OH येईल. मग Br निघून OH आला तर असं प्रोडक्ट तयार होईल, CH3 CHOH CH2 CH3. काय तयार झाला मित्रांनो, हा अल्कोहोल तयार झाला. जे अल्कोहोलचं नाव आहे 4 कार्बन आहे म्हणून ब्युटेन, 2 नंबरला OH आहे 2 ऑल. काय नाव मित्रांनो याचं, ब्युटेन 2 ऑल. ऑप्शन डी. क्लिअर. बऱ्याच जणांनी याचं पण करेक्ट आन्सर सांगितलंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जातोय. बघा, which among the following reaction does not correctly match with its name. तर बघा काही रिएक्शन दिल्या आणि त्या रिएक्शनचं नाव दिलंय. आपल्याला विचारलं कोणती रिएक्शन त्याच्या नावासोबत करेक्ट मॅच होत नाहीये. सांगा कोणती रिएक्शन त्याच्या नावासोबत करेक्ट मॅच होत नाहीये. बघा पहिलं इथिल ब्रोमाइड सोडियम मेटल ड्राय इथर, बरोबर आहे. अल्किल हलाइड सोडियम मेटल ड्राय इथर वुड्स रिएक्शन, माझ्या मते हे पहिलं मॅच होतंय. दुसरं सांगा मिथिल ब्रोमाइड सिल्वर फ्लोराइड. सांगा मिथिल ब्रोमाइडची रिएक्शन सिल्वर फ्लोराइड सोबत केली तर माझ्या मते मिथिल फ्लोराइड तयार होईल आणि AgF तयार होईल. ज्या रिएक्शनला आपण नाव दिलंय शॉर्ट्स रिएक्शन, जी एक्झामिनरच्या एकदम आवडती रिएक्शन आहे, शॉर्ट्स रिएक्शन आहे, पण यांनी नाव दिलं इटार्ड रिएक्शन. सांगा याला शॉर्ट्स रिएक्शन म्हणतात, ते म्हणतात इटार्ड रिएक्शन. तर इटार्ड रिएक्शन नाहीये मित्रांनो. इटार्ड रिएक्शन वेगळी, ती अल्डिहाइड कीटोन मध्ये. ज्या रिएक्शन मध्ये काय करता, हा जो टोल्युइन आहे बघा मित्रांनो, हा जो टोल्युइन आहे त्या टोल्युइनचं कन्वर्जन बेन्झाल्डेड मध्ये करता. कोणामध्ये, बेन्झाल्डेड, बाय युजिंग क्रोमिल क्लोराइड और एसिटिल क्लोराइड.
ही रिॲक्शन इटार्ड आहे, इथं इटार्ड नाहीये, तर ही स्वार्ट्स रिॲक्शन पाहिजे होती, त्यांनी इटार्ड दिली, याचा अर्थ हे मॅच होत नाहीये, म्हणजे बी ऑप्शन हे करेक्ट आहे. क्लिअर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जो असणार आहे, which from the following compound is obtained when methyl magnesium chloride react with ammonia. बघा काय म्हणतात ते, आता खाली दिलेल्या पैकी आपल्याला कोणतं प्रोडक्ट भेटल जर आपण कोणाची रिॲक्शन केली, मिथिल मॅग्नेशियम क्लोराइड. सांगा, मिथिल मॅग्नेशियम क्लोराइड म्हणजे CH3MgCl कोणासोबत, अमोनिया. अमोनिया म्हणजे NH3. सांगा मिथिल मॅग्नेशियम क्लोराइड. तर बघा मिथिल मॅग्नेशियम क्लोराइड हा ग्रिग्नार्ड रिएजंट आहे मित्रांनो, आणि ग्रिग्नार्ड रिएजंटची रिॲक्शन जर आपण अमोनिया सोबत केली तर अल्केन तयार होतो. काय तयार होतो मित्रांनो, अल्केन तयार होतो. कसा, तर बघा हा जो NH3 आहे त्यातला एक H या CH3 ला कंबाईन होतो, CH3 चा होतो CH4, आणि उरलेला हा Mg हा Cl, आणि इथं येतो NH2. म्हणजे तयार व्हायला पाहिजे मित्रांनो इथं मिथेन. कोणतं प्रोडक्ट तयार होईल, मिथेन. कोणत्या ऑप्शन मध्ये दिलंय मिथेन, सांगा कोणत्या ऑप्शन मध्ये मिथेन दिलंय, तर ऑप्शन डी मध्ये दिलंय मिथेन. याच्या अगोदर बी ऑप्शन सांगत होते बरेच जण, बी ऑप्शन, सी ऑप्शन, आता डी ऑप्शन हे आलंय, आणि ह्या क्वेश्चन साठी डी ऑप्शन हे आपलं करेक्ट आहे. क्लिअर. नेक्स्ट, आयडेंटिफाय द प्रोडक्ट फॉर्म फ्रॉम क्लोरोबेन्झीन on heating with concentrated HNO3 in presence of concentrated H2SO4. बघा कोणाची रिॲक्शन केली आपण, क्लोरोबेन्झीनची. सांगा कोणाची रिॲक्शन करतोय आपण, क्लोरोबेन्झीनची. कोणासोबत, कॉन्सन्ट्रेटेड HNO3 इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. आजच्याच लेक्चर मध्ये आपण ही रिॲक्शन घेतली मित्रांनो. जो क्लोरोबेन्झीन आहे त्या क्लोरोबेन्झीनची रिॲक्शन केली आपण नायट्रिक ऍसिड सल्फ्युरिक ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये. दोघांच्या मिक्सचरला आपण नायट्रेटिंग मिक्सचर म्हणतो. नायट्रेटिंग मिक्सचर मुळे नायट्रो ग्रुप येतो, एक वेळेस ऑर्थो पोझिशनला येतो आणि एक वेळेस येतो पॅरा पोझिशनला. म्हणजे आपल्याकडे असे दोन प्रोडक्ट तयार होतील मित्रांनो. त्यातलं पॅरा प्रोडक्ट हे असणार आहे मेजर प्रोडक्ट. सांगा कोणतं, मग कोणतं ऑप्शन येईल आता, मिक्सचर ऑफ 1 क्लोरो 4 नायट्रोबेन्झीन अँड 1 क्लोरो 2 नायट्रोबेन्झीन. कोणा दोघांचं मिक्सचर झालं मित्रांनो, 1 क्लोरो 4 नायट्रोबेन्झीन आणि 1 क्लोरो 2 नायट्रोबेन्झीन. याचा अर्थ सी हे ऑप्शन करेक्ट आहे. या क्वेश्चन साठी सी हे ऑप्शन करेक्ट आहे. सुमित मोरे सी ऑप्शन सांगितलंय, सिद्धीने पण सी ऑप्शन सांगितलंय. क्लिअर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, आयडेंटिफाय द प्रोडक्ट बी इन द फॉलोइंग रिॲक्शन सिक्वेन्स. आता याचा आन्सर तुम्ही सांगायचं. अगोदर आपण ऑलरेडी घेतलेले आहे, या दोन्ही रिॲक्शन आपण घेतलेले आहे. बघा काय घेतलं आपण, अल्किल हलाइड. सांगा अल्किल हलाइड म्हणजे काय घेतला, RX. कोणासोबत हीट दिली त्याला, मॅग्नेशियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. तयार होईल RMgX, ज्याला तुम्ही म्हणता ग्रिग्नार्ड रिएजंट, ज्याला आपण आता A म्हणणार. आणि याची रिॲक्शन आपल्याला करायची मित्रांनो अमोनिया सोबत. आता आपण बघितलं अल्किल मॅग्नेशियम हलाइड म्हणजे ग्रिग्नार्ड रिएजंटची रिॲक्शन अमोनिया सोबत केली का अल्केन तयार होतो. काय तयार होतो इथं, अल्केन, आणि प्लस काय मित्रांनो MgX NH2. कुठे अल्केन दिलंय का, काय तयार झालं म्हणतात ते, तर बी तयार झाला पाहिजे. आणि बी आता इथं जनरल आपल्याला जर विचारलं, बघा अल्किल हलाइड त्याची मॅग्नेशियम मेटल सोबत रिॲक्शन केली, तयार झाला ग्रिग्नार्ड रिएजंट. आणि ग्रिग्नार्ड रिएजंट जो आहे त्या ग्रिग्नार्ड रिएजंटची रिॲक्शन आपण कोणासोबत केली, अमोनिया सोबत, अल्केन. मग इथं ऑप्शन मध्ये तर अल्केन नाव नाहीये सर, अल्केन नाही, पण आपल्याला माहिती अल्केन हा हायड्रोकार्बन आहे. काय मित्रांनो, अल्केन हा हायड्रोकार्बन आहे. हायड्रोकार्बन तयार झाला, याचा अर्थ ऑप्शन सी हे करेक्ट आहे. क्लिअर. कळाला क्वेश्चन. सगळ्यांनी याचं पण करेक्ट आन्सर सांगितलंय. त्यानंतर
नेक्स्ट आहे बघा, आयडेंटिफाय द नेम ऑफ रिॲक्शन फॉर अरिल हलाइड विथ अल्किल हलाइड. बघा कोणाची रिॲक्शन, अरिल हलाइड म्हणजे अरोमॅटिक रिंग त्याला X, आणखी कोण, अल्किल हलाइड कोणासोबत, सोडियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. मग आपल्याला लगेच आठवलं पाहिजे अरिल हलाइड, अल्किल हलाइड, इथर काय तयार होतो, तर आपल्याला असा एक प्रोडक्ट तयार होतो, इथं R येतो ह्या रिंग मध्ये, अल्किल बेन्झीन तयार होतो, डायफिनिल तयार होतो, अल्केन तयार होतो, वुड्स-पिटिक रिॲक्शन. कोणती मित्रांनो, वुड्स-पिटिक रिॲक्शन. कोणतं ऑप्शन, तर बी ऑप्शन हे करेक्ट आहे. Which of the following has highest reactivity for SN1 reaction? 2025 आणि 2021 ला विचारलेला हा क्वेश्चन आहे. काय म्हणणं आहे बघा मित्रांनो त्यांचं, Which of the following has highest reactivity for SN1 reaction? सांगा. SN1 असेल, एकदम सोपं बघा, SN1 असेल तर SN1 साठी टर्शियरी अल्किल हलाइड जास्त रिॲक्टिव्ह असतात सेकंडरी आणि प्रायमरी पेक्षा. SN2 साठी उलट आहे, प्रायमरी जास्त रिॲक्टिव्ह असतात सेकंडरी आणि टर्शियरी पेक्षा. सांगा कोणता येईल मग टर्शियरी, याचा अर्थ टर्शियरी ब्युटिल हलाइड. ऑप्शन डी हे करेक्ट आहे. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ऑब्टेन व्हेन मिक्सचर ऑफ क्लोरोइथेन. बघा कोणाची रिॲक्शन केली, क्लोरोइथेन अँड 1 क्लोरोप्रोपेन. क्लोरोइथेन म्हणजे CH3CH2Cl आणि 1 क्लोरोप्रोपेन म्हणजे असं CH3CH2CH2Cl. कोणासोबत रिॲक्शन केली आपण, याचे सोडियम मेटल म्हणजे याला हिट दिली आपण, सोडियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. सांगा आता काय काय प्रोडक्ट तयार होऊ शकता, इथिल आणि प्रोपिल. सांगा इथिल इथिल कंबाईन झाला N ब्युटेन, बरोबर का. प्रोपिल प्रोपिल कंबाईन झाला N हेक्झेन आणि इथिल आणि प्रोपिल कंबाईन झाला N पेंटेन. म्हणजे असे 3 प्रोडक्ट भेटायला पाहिजे. कोणती रिॲक्शन मित्रांनो, हे वुड्स रिॲक्शन. सांगा कोणकोणते प्रोडक्ट भेटल, N ब्युटेन भेटल, N हेक्झेन भेटल, N पेंटेन भेटल. कोणता भेटणार नाही. सांगा ब्युटेन आहे, हेक्झेन आहे, पेंटेन आहे, प्रोपेन तयार होणार नाही. कोणतं ऑप्शन मित्रांनो, ए ऑप्शन. कोणतं ऑप्शन करेक्ट आहे, तर ऑप्शन ए हे करेक्ट आहे. कोणती रिॲक्शन होती, ही वुड्स रिॲक्शन. तर माझ्या मते इथपर्यंतचे क्वेश्चन सर्वांना समजले. आता थोडेसे आणखी काही क्वेश्चन बाकी आहे चॅप्टर मधले, पण ते क्वेश्चन आणि थोडेसेच बाकी आहे ते क्वेश्चन्स आणि बाकी जो नेक्स्ट चॅप्टर आहे तो आपण उद्याच्या लेक्चर मध्ये कंटिन्यू करू. तर आजचं लेक्चर आपण इथं थांबवतोय. सर्वांना सगळे क्वेश्चन माझ्या मते आज घेतलेले सर्व क्वेश्चन हे समजलेले असणार आहे. सर्वांना सगळे क्वेश्चन समजले, आजचे समजलेले असेल तर Y टाईप करा पटकन. आजचं लेक्चर आपण इथं थांबवतोय. सर्वांना घेतलेले क्वेश्चन समजले. प्रीती कांबळे, सिद्धी, भावेश सगळ्यांनी करेक्ट सांगितले. भावेश आता सगळ्यात लास्ट आले तुम्ही, ऑप्शन तर नाही सांगितलं आज काही. तर आजचं लेक्चर आपण इथं थांबूया. उद्याच्या लेक्चरमध्ये बाकी राहिलेले काही क्वेश्चन आणि नेक्स्ट चॅप्टर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण कंटिन्यू करू. चला, थँक्यू.